ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय। हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय। शिव हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सर्वांनी टाळ्या वाजवा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय. म्हणा सर्वांनी. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। बोले नमः पार्वती पते. हर 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 महादेव. नर्मदेश्वर महादेव की जय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हरिः ओम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिदिव तमसां राशिं नाशयन्ति विघ्नानां. या कुन्देन्दुतुषारहारधवला. या शुभ्रवस्त्रावृता. या वीणावरदण्डमण्डितकरा. या श्वेतपद्मासना. या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिर्विदैवै सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायण नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं. देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे
नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। गजानन महाराज की जय। हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सीताकांत स्मरणं जय जय राम गणपती बाप्पा मोरया समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्ति भगवान हर सोपान ब्रह्मदेवस्य मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी स्वये भांग जो भानु आराधियेला तयाचे कुळी दीप दिव्य झाला हरिभक्ती लागोनी तारी समस्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकारालखी अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवे करता भगवत नाम संकीर्तना करता भगवंताच्या गुणगाना करता येथे तुम्ही आम्ही सर्वजण जमलेलो आहोत अशा या पावन प्रसंगी प्रसंग पण कसा आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे बरं का। महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह वर्ष पहिलं हे सगळ्यात महत्वाचं, कारण कुठेतरी कोणत्या तरी गोष्टीला सुरुवात होणं गरजेचं असतं आणि केलेली सुरुवात त्यानंतर सांभाळणं अवघड असतं। सुरुवात करणं सोपं आहे, सांभाळणं अवघड आहे। सुरुवात झाली येथून, पण तुम्हा आम्हाला प्रत्येकाला ते सांभाळायचंय कुठपर्यंत? जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत। काय सांभाळायचंय? हेच नाम संकीर्तन, हरिनाम संकीर्तन, भगवंताच्या शिवाच्या नामाचं संकीर्तन आपल्याला सांभाळायचंय। कसं सांभाळायचंय माहितीये? ज्या पद्धतीने आई आपल्या मुलाला सांभाळते, आपल्या बाळाला सांभाळते, त्या पद्धतीने सांभाळायचं। कसं माहितीये? वाघ असतो, वाघ, त्या वाघाचे काही पिल्लं असतात, त्या वाघिणीचे पिल्लं असतात आणि ती वाघ काय करते? वाघीण तिचे पिल्लं असतात ना, ती त्यांना दाताने पकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेते। मांजराचं पण आपण पाहिलेलं असं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेताना ती वाघीण इतर प्राण्यांचं जेव्हा भक्षण करते त्यावेळेस ते दात त्या प्राण्याचे लचके तोडायला उपयोगी पडतं। इथे त्या बाळाला व्यवस्थित पकडण्यासाठी त्या दातांचा उपयोग होतोय। तसं आपण या हरिनाम सप्त्याला सांभाळलं पाहिजे। कितीही कठीण असलं ना तरी ते सांभाळत आलंच पाहिजे आणि म्हणून ही सुरुवात आहे वर्ष पहिले। आणि या पहिल्या वर्षाची सुरुवातच भगवान शंकरांच्या नामसंकीर्तनाने होते, शिव महापुराण कथेने होत आहे। आणि ही कथा आज गुरुवार 20 फेब्रुवारी पासून ते गुरुवार 27 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे। म्हणजे माघ कृष्ण सप्तमी पासून ही कथा सुरुवात होते। श्री गजानन महाराज प्रकट दिन गुरुवार या दिवसापासून सुरुवात होत आहे।
कथेमध्ये प्रवेश करायचा आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का. कथा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला समजून घ्यायची. आजपर्यंत अनेक कथा ऐकल्यात. लहानपणी आपल्याला आपल्या आईने, आपल्या वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी आपल्याला कथा सांगितलेल्या असतात. कोणत्या कथा आहेत? रामायणाची कथा सांगतात, महाभारताची कथा सांगतात, किंवा शिवमहापुराणाची पण कथा आपल्याला सांगितलेली असते त्यांनी लहानपणी, पण ते त्यांच्या पद्धतीने सांगतात. याशिवाय इतरही कथा आपल्याला सांगितली जातात. जसं ससा कासवाची गोष्ट आहे, सांगितली जाते सहज. पिढ्यानपिढ्या ही कथा कितीतरी हजार वर्षापासून चालू आहे, अजून पण चालू आहे, सांगितली जाते. मग इतक्या साऱ्या कथा सुरू असताना शिवमहापुराणाची काय आवश्यकता आहे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. की कोण आहे शिव, त्यांच्याविषयी का पाहायचंय आम्हाला. आणि कोणतीही कथा सुरुवात करण्या अगोदर 3 जणांना प्रणाम केला जातो, 3 जणांना नमस्कार केला जातो. त्या तिघांना नमस्कार करून शिवमहापुराण कथा म्हणजे काय या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पहिला नमस्कार भगवान गणेशांना का केला जातो, तर आपल्याला जी बुद्धी आहे ना, आपल्याकडे असलेली बुद्धी ही स्थिर राहावी म्हणून गणेशाला नमस्कार आहे. आम्हाला बुद्धी मिळावी यासाठी सरस्वतीला नमस्कार आहे. बुद्धी स्थिर राहावी यासाठी गणेशाला नमस्कार आहे. आणि आमच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी यासाठी गुरूंना नमस्कार आहे. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवूनी माथा, साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजा, जी चतुराननाची आत्मजा, वाक्सिद्धी पाविजे सहजाच्या चरणरजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, ज्यांचे निपुण्य पावन, प्रसन्न होऊनी श्रोते सज्जन, त्या माझे नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारती जन, तया माझे नमन दंडवत. आता वंदू रंगभूमिका, कीर्तने उभे होते देखा, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बोबड्या बोला, अज्ञानी म्हणून आपल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे. कोणत्याही कथेला प्रारंभ भगवान गणेशांच्या स्मरणाने होतोय. आणि इथे सुद्धा तेच होते की कथेला प्रारंभ होतोय. कथा कोणाची आहे? भगवान शंकरांची आहे. आणि ही सुरुवात कुठे झाली कथेला? या अगोदर शिवपुराण या संबंधाने पाहूया, कथेमध्ये प्रारंभ करूया. शिव शब्दाचा अर्थ असतो कल्याण. जेथे आपल्या कल्याणाची इच्छा असते ना, सुख समाधान नाही बरं का, सुखाच्या वरची स्टेप असते समाधान, त्याच्या वरची स्टेप असते कल्याण. आपल्याला ते कल्याण महत्वाचं आहे, त्या मूळ पदाला पोहोचायचंय. आणि त्या मूळ पदावर पोहोचवणारे भगवान शिवशंकर आहेत. आणि म्हणून शिव शब्दाचा अर्थ होतो कल्याण.
ही कथा कल्याण करणारी. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडावं यासाठी शिव. कारण शिव हे कल्याण स्वरूप आहे आणि जे कल्याण करतात तेच शिव आहे. दुसरं कोणी कल्याण करत नाही, शिव हेच कल्याण करतात. शंकरोति इति शंकर, जे आपल्या इंद्रियांचं शमन करतात, आपल्या इंद्रियांचं दमन करतात, आपले जे काही विकार आहे यांचा नाश करतात, त्यांचं नाव आहे शंकर. जे आपल्या पापाला हरून नेतात त्यांना म्हणायचं हर. हा, ह्या गोष्टी माहिती पाहिजे बरं. प्रत्येक शब्दाला काही ना काही अर्थ. तसं शिव म्हणजे कल्याण, कल्याण करणारी शिव. मग काय आहे तर शिव पुराण कथा आहे. आणि असाच प्रश्न श्रोत्यांनी वक्त्याला विचारला की पुराण म्हणजे काय. आणि तेव्हा सांगायला सुरुवात करतात नारद पुराणातले बरं काही वाक्य. पुराणवम भवती इति पुराणम, जे प्राचीन असूनही कायम नवीन वाटतं त्याला पुराण असं म्हणावं. तुम्ही ज्या ज्या वेळेला शिवमहापुराण कथा ऐकायला जाल, कोणत्याही वक्त्याची ऐकायला जाल, प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन स्वीकारतं, काहीतरी नवीन आपल्याला माहिती मिळते. म्हणून पुराण शब्दाचा अर्थ होतो पुरातन असूनही कायम नवीन आहे, त्याला पुराण म्हणावं. कारण या संबंधाने भगवान शंकर आणि देवी पार्वतीमध्ये संवाद चालू आहे बरं का. आणि पार्वती मातेने प्रश्न विचारलाय भगवान शंकरांना, तेव्हा हे तुम्ही जे पुराण वगैरे म्हणतात, हे गीता तत्व म्हणतात, हे गीता तत्व काय आहे. ज्ञानेश्वरी पारायण कोणी कोणी केलं आज? किती जणांनी केलं? हात वरती करा. भरपूर होते, मला माहिती, हात वर करा, मी फोटो पाहिलेले आहेत सगळ्यांचे. हा, तर त्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातली 71 आणि 72 क्रमांकाची ओवी, सॉरी 70 आणि 71 क्रमांकाची ओवी माहिती कोणाला काय आहे हे माहिती पाहिजे ना. ठीक आहे. काय सांगतात, भगवान शिव आणि शक्तीचा संवाद चालू आहे बरं का ज्ञानेश्वरीमध्ये. आणि तिथे भगवान शिव सांगतायत, या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्नू करी चमत्कारोणी, तेथ हरू म्हणे नेणिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, ते हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. ते हे नित्य नूतन आहे. जेव्हा जेव्हा आपण यामध्ये प्रवेश करू, जेव्हा जेव्हा वाचायला घेऊ ना, तेव्हा तेव्हा नवीन आपल्याला माहिती मिळणार आहे. त्यामुळे एकदा वाचून कधीच सोडायचं नाही शिवपुराण, किंवा एकदा ऐकून कधीच दुर्लक्षित करायचं नाही. जेव्हा जेव्हा ऐकण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा ऐकलं पाहिजे. कारण नामदेव महाराजांनी जे ठिकाणी म्हणले, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखे नांदे. तिथे साम्राज्य नांदतं कुठे? जेथे श्रवणासाठी येऊन बसतो. काल आम्ही छत्रपतींची जयंती साजरी केली. आम्हाला माहितीये का, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या त्या प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज प्रवचन कीर्तनांमध्ये जाऊन बसत. मग ती कोणाचीही असो, तुकोबारायांची असो किंवा रामदास स्वामींची असो किंवा त्या काळातल्या कोणत्याही तत्ववेत्याची किंवा कोणत्याही कीर्तनकाराची असो, शिवाजी महाराज जाऊन बसायचे. कारण त्यातून मिळणारं ज्ञान हे जगाला पोषक ठरणार आहे. म्हणून कायम नवीन गोष्टी कळणार आहे. एकाच अभंगावर 8 दिवस कीर्तन असो, पण दररोज नवीन चिंतन ऐकायला मिळणार. कारण यामध्ये ताकद आहे. कितीही जुनं झालं तरी नवीनता त्यात आहे. कारण सांगतो, अनेकांनी चित्रपट पाहिलेले असतील, अनेक चित्रपटांचे गाणे आपण विसरून जातो. चित्रपट झाल्यानंतर पुढे 2-4 वर्ष 5 वर्ष ते गाणे टिकतात, त्यानंतर त्यांचा विषय संपतो. उदाहरणार्थ सैराट नावाचा चित्रपट पूर्वी आला होता, 10-1 वर्ष झाले असतील. आज त्यातली गाणे आठवू शकतात, पण आपण गुणगुणत रस्त्याने फिरत नाही, किंवा एखाद्याच्या लग्नामध्ये डीजेवर आता वाजताना दिसत नाही. तसं आमच्या अभंगांकडे बघा ना, रूप पाहता लोचनी दररोज आहे. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी साजणी, तुहा विठ्ठल बरवा बरवा,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. आजपर्यंत किती वेळ ऐकलं असेल, आज परत ऐकलं, नवीन वाटलं ना, ही ताकद तिच्यामध्ये. कशामध्ये? हरिनामामध्ये. आणि आपण तेच पाहतोय बरं का, पुराण म्हणजे काय? जे कायम नवीन आहे. कितीही जुनं झालं तरी प्रत्येक वेळेला जे नवीन वाटतं ना, त्याला पुराण म्हणायचं. ठीक आहे, पुराण शब्दाचा अर्थ कळाला. आता पुराणांमध्ये काय काय असतं? पुराणांमध्ये 5 गोष्टी असतात बरं का, 5. काय काय ऐका. सर्गस्य प्रतिसर्गस्य वंशो मन्वंतराणि च वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम. या सृष्टीची निर्मिती कशी झाली, या सृष्टीचा प्रलय कसा होणार आहे, वेगवेगळ्या राजांच्या वंशावळी, त्यानंतर वेगवेगळे कल्प, वेगवेगळ्या राजांचे पराक्रम, या 5 गोष्टी पुराणांमध्ये येणार आहेत. ठीक आहे, पुराणांमध्ये या 5 गोष्टी येणार मान्य आम्हाला. मग पुराण किती आहेत हे तर आम्हाला कळलं पाहिजे. किती आहेत नेमकी संख्या माहित पाहिजे ना. किती आहेत पुराण, कधी घडलेत हे माहिती पाहिजे. मग पुराण आहेत 18. कोणकोणते नाव ऐकून घ्या. मद्वयम भद्वयम चैव प्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग पुष्कानि पुराणानि पृथक पृथक. देवी भागवत स्कंद 1 अध्याय 3 श्लोक क्रमांक 1. काय म्हणलंय? मद्वयम म नावाचे 2, भद्वयम भ नावाचे 2, ब्रत्रयम ब्र नावाने सुरुवात होणारे 3, व नावाने सुरुवात होणारे 4, प ना प लिंग कुस्काणी ह्या नावाचे उरलेले इतर, असे 18 पुराण आहेत. आणि पुराणांचा एक नियम सांगितलाय बरं का, पुराणांमध्येच पुराण हे क्रमाने वाचली पाहिजे. सर्वात आधी ब्रह्मपुराणाने सुरुवात करावी, त्यानंतर पद्म वाचावं, मग विष्णू वाचावं, त्यानंतर शिवपुराण अभ्यासावं. शिवपुराण अभ्यासून झालं का लगेच भागवत अभ्यासाला सुरुवात करायची. लगेच भागवत झालं की देवी भागवत सोबतच वाचायचं. नारद पुराण वाचायचं, मार्कंडेय, अग्नी, भविष्य, ब्रह्मविवर्त, लिंग, वाराह, स्कंद, वामन, कुर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड. ब्रह्मापासून ब्रह्मांडापर्यंतची व्याप्ती आपल्याला पाहिजे. म्हणजे आपल्या आतमध्ये असलेलं जे शिवतत्व आहे ना, हे संपूर्ण ब्रह्मांडभर व्याप्त आहे हे कळण्यासाठी हाच क्रम अभ्यासला पाहिजे. पुढची अजून गोष्ट सांगतो तुम्हाला की क्रमाने का अभ्यासायचं. तर हे पुराण साखळीमध्ये बंद आहे. जर तुम्ही एखादं पुराण वाचून दुसरं पुराण वाचायला गेलात ना, कळणार नाही काही, कथा भरकटल्यासारख्या वाटतील. म्हणून क्रमाने जर वाचलं ना, कथेची लिंक लागते साखळीमध्ये असल्यामुळे. शिवपुराणामध्ये राधेच्या आईचा जन्म सांगितलाय बरं का, राधेच्या आईचा जन्म. आणि राधेचा जन्म देवी भागवतात आहे. भागवतात पण नाही, देवी भागवतात आहे. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या गोलोक धामाचं वर्णन आहे. हे गोलोक धाम कोणी बनवलं, कधी बनवलं, कशासाठी बनवलं याची माहिती शिवपुराणात आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा भागवत ऐकायचं ना, भागवतचं बेस शिवपुराणाने तयार होणार आहे. पण याच्या अगोदरची पुराणं पण वाचायला लागली, कारण याचा बेस तिकडे आहे ना, तेव्हाच त्या कथेची लिंक लागते. आणि एकाला एक जोडलेली जशी साखळी असते ना, तशी साखळीमध्ये अडकलेली ही पुराणं आहेत. मग काय झालं, वेदव्यासांनी या पुराणांची रचना केली आणि असं 100 कोटी श्लोकांचं एकच एक पुराण तयार केलं. आणि नंतरच्या काळात वेदव्यासांच्या शिष्यांनी त्याचा संक्षेप करून 4 लाखामध्ये 18 मुख्य पुराणांची निर्मिती केली. पुराणांचा एक नियम असायचा बरं का त्याही काळात. यज्ञ सुरू करायचा आणि यज्ञाचा जो मधला कालखंड आहे, जेव्हा यज्ञ करायचा नाही, आपल्या दुपारची वेळ, मस्त आरामाची वेळ, त्या वेळेला काही ऋषी मुनींनी समोर बसायचं. एखाद्याला त्यांच्यातलंच एखाद्याला वक्ता म्हणून वर बसवायचं. सांगतात एखादं पुराण आम्हाला सांग, अमुक एखाद्या देवाची कथा सांग, असं सांगायचं. आणि तिथून सुरुवात व्हायची पुराण कथा. आणि म्हणून याला कथा यज्ञ म्हणतात बरं का. हा एक यज्ञ आहे. आणि याची परंपरा कोणी सुरुवात केली माहिती आहे? सगळ्यात पहिली कथा केली भगवान शिवांनी आणि देवी पार्वतीने. पार्वतीने प्रश्न विचारावा आणि भगवान शिवांनी उत्तर द्यावी. काय आहे
पार्वती माता म्हणजे श्रद्धा आहे आणि आपण प्रश्न हा श्रद्धेने विचारला पाहिजे. आणि भगवान शिव हे विश्वास आहेत, उत्तर हे विश्वासाने दिलं पाहिजे. श्रद्धेने प्रश्न विचारा, आमचा विश्वास आहे तुझ्यावर, जो उत्तर देणार आहे ना त्याचा विश्वास असला पाहिजे, तेव्हाच श्रद्धेने प्रश्न विचारता येतो. आणि श्रद्धेने प्रश्न विचारला तरच विश्वासाने उत्तर देता येतं. म्हणून श्रद्धा पार्वती आहे आणि विश्वास भगवान शिव आहे. श्रद्धा रूपी श्रोते असावेत आणि विश्वास रूपी वक्ता असावा, तेव्हाच कथा होत असते. हे मी नाही सांगत बरं का, हे तुलसीदासजी महाराज रामचरितमानसात सांगतात. दुसरा श्लोक आहे रामचरितमानसचा. भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ. भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ. तुम्हाला शिवमहापुराणाच्या माध्यमातून जगातले सगळे ग्रंथ फिरून येणार आपण बरं का. आपल्या हिंदू धर्मात जेवढे ग्रंथ आहे ना सगळे फिरून आणणार तुम्हाला. सगळ्यांचं थोडं थोडंच सांगणार, कारण ऐकण्याची इच्छा राहिली पाहिजे ना पुन्हा परत त्या गोष्टी ऐकण्याची. तर असं रामचरितमानस मध्ये सांगण्यात आलं की शिव हे विश्वास आहेत आणि देवी पार्वती श्रद्धा आहे. आणि पार्वतीने भगवान शिवांना असाच एकदा प्रश्न विचारला, प्रभो मला तुमचं चरित्र ऐकायचंय. आणि इथे सुरुवात झाली भगवान शिवांच्या शिवमहापुराणाला. आणि भगवान शिव सांगायला सुरुवात करतात. हे श्रीमद शिवमहापुराण 7 संहितांमध्ये 12 खंडांमध्ये जवळपास 457 अध्यायांमध्ये आणि 24,000 श्लोकांमध्ये व्याप्त आहे. किती? 24,000. सगळे पाहिजे आपल्याला, एकही श्लोक सोडायचा नाही. सगळेच्या सगळे 24,000 श्लोक आपल्याला बघायचे. हळूहळू वेळ इकडे तिकडे झाला चालेल, आपल्याला पण बघायचं नक्की. आणि या शिवमहापुराणाचं महात्म्य आहे 7 अध्यायांचं. त्यानंतर विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र, कोटिरुद्र, उमा संहिता, कैलास संहिता, वायव्य संहिता, अशा 7 संहिता आहे. आणि यामध्ये बद्ध आहे शिवमहापुराण. आपण काय ऐकतोय आणि त्याच्या संबंधाची माहिती आपल्याला कळाली पाहिजे बरं का, त्याशिवाय पुढे जाता येतच नाही. आपण म्हणतो शिवमहापुराण कथेला आम्ही बसलो, शिवमहापुराण कथा ऐकतोय, पण नेमकं काय आहे त्याच्यामध्ये, किती अध्याय आहेत, किती खंड आहे, त्या खंडांमध्ये नेमकं काय काय सांगितलंय हे माहिती तर पाहिजे आम्हाला. आणि मग असाच संवादाला सुरुवात होते पुराण निर्मितीच्या कथेला. वेदांचा एक कालखंड होता. वेद काळानंतर रामायण काळ आला, रामायणानंतर महाभारताचा कालखंड आला. आणि महाभारताचं 18 दिवसाचं युद्ध संपत आलं. युद्धाच्या शेवटच्या दिवशी अश्वत्थामाने द्रौपदीच्या 5ही पुत्रांना मारलं. दुर्योधनाचा अंत झाला. आणि शेवटी अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरेच्या गर्भावर. आता ही उत्तरा कोण, तर अभिमन्यूची पत्नी, अर्जुनाची सून आणि परीक्षिताची आई. माहिती पाहिजे बरं हे सगळं, हा हे महत्वाचं. काही नका वाजवू, ठीक आहे, जे वाचलंय तेच वाजवा, ठीक आहे. कधी विनोदाच्या अंगाने, कधी दुःखदायक प्रसंगाच्या अंगाने, कधी वेगवेगळ्या नवरसांच्या अंगाने आपल्याला बघायचे त्या गोष्टी. तर महाभारतातला प्रसंग होता. उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं, परंतु भगवान श्रीकृष्णांनी आपल्या चक्राने ते बाजूला केलं ब्रह्मास्त्र. आणि तो जो वाचलेला मुलगा होता ना त्या गर्भामध्ये, भगवंताने वाचवलेला, त्याचं नाव होतं परीक्षित. ज्याची स्वतः भगवंत परीक्षा घेतात ना तो परीक्षित असतो. आणि परीक्षित हा परीक्षेत पास व्हायचा असतो, त्यासाठी भगवंत परीक्षा घेत असतात. तुम्ही आम्ही प्रत्येक जण परीक्षित आहोत. आपल्या सुद्धा गर्भावर म्हणजे आपल्या कर्मावर ब्रह्मास्त्र कोणत्या तरी अश्वत्थाम्याचं येणार आहे. आपण फक्त हरिनाम चिंतनाचं चक्र आपल्यासोबत ठेवायचं, आपण सुद्धा तरुण जाऊ. ही कथा आहे. आणि परीक्षित राजाच्याच कालखंडामध्ये परीक्षिताचं राज्य सुरू झालं. आणि त्याच वेळेला आगमन झालं कलियुगाचं. 4 युगांपैकी 4था कलियुग. या कलियुगाचं आगमन झालं. आणि कलियुगाचं आगमन झालं म्हणून शौनक आधी जवळपास 60,000 ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले.
ब्रह्मदेवाला नमस्कार करतात. नमो ब्रह्माय नमः ब्रह्माय नमः ब्रह्माय. हे ब्रह्मदेवा तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. 60,000 ऋषी आहेत बरं का. त्या काळात गुरुकुल होती. गुरुकुल पद्धती त्या काळात काय होती हे नंतर सांगेल मी. मला फक्त आठवण करून द्या, ते सांगेल. तर शौनकांनी 60,000 शिष्यांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला काय सांगितलं, हे ब्रह्मदेवा की कलियुगाला प्रारंभ झालाय. सत्ययुगामध्ये सगळे लोक 100% चांगलं वागत होती. त्रेतायुगात तीच संख्या कमी झाली, 75% चांगलं वागणारी आणि 25% वाईट वागणारी लोक जन्माला निर्माण झाली. द्वापर युगात त्यातही कमी झाली, 50% चांगलं वागणारे आणि 50% वाईट वागणारे निर्माण झाले. आता कलियुगात त्याच्याही पेक्षा कमी निर्माण झालं असंय की 25% चांगली वागणारी राहिली आणि 75% वाईट निर्माण झाले. आणि आपला गुणधर्म असा आहे बरं का, तुमचा आमचा प्रत्येकाचा, की वाईटाच्या संगतीमध्ये वाईट पण लवकर लागतं. कारण ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. गुण लवकर लागतात. त्यामुळे 75% आपल्या आजूबाजूला जे काही वाईट मंडळी ना, त्यांच्यामुळे आपण सुद्धा कधीतरी वाईट वृत्तीने वागतो. उदाहरण देऊ तुम्हाला उदाहरणाशिवाय लक्षातच येणार नाही माझी वाक्य. एक पाण्याने भरलेला तांब्या असतो. मी हे उदाहरण प्रत्येक कार्यक्रमात देतो. माझे जेवढे कार्यक्रम झाले सगळे बघा, हे उदाहरण आहेच बरं का. पाण्याने भरलेला तांब्या असतो, पूर्ण काठोकाठ भरलेला आहे आणि किंचित कशाचा तरी धक्का त्याला लागला नाही म्हणून फक्त अशी टिचकी मारली त्याला, काय होणार हो? त्यातलं पाणी खाली सांडणारे. आपल्या ह्या देहाला बाहेरून अनेकांचे धक्के बसतात किंवा रस्त्याने चालत असाल तर किंचित कोणाचा धक्का लागला तर आपल्या मुखातून जर आया बहिणीवरून शिव्या निघत असतील तर याच्यामध्ये तेच भरले असं समजावं. सत्य आहे का नाही हे सांगा तुम्ही. सत्य आहे का नाही? ठीक आहे. आणि कोणाचा धक्का लागला तर भगवंताचं नामसंकीर्तन निघत असेल तर याच्यामध्ये काय भरलेलं आहे? भगवंताचं नाम भरलेलं आहे. त्यामुळे यात आपल्याला भरायचं काय आहे? भगवंताचं नाम. पण त्या अगोदर काय करायचंय? यातलं वाईट बाहेर काढायचंय. आणि पुराण कथा त्यासाठीच आहे, यातलं वाईट बाहेर काढायला. शौनकजी तेच सांगतायत ब्रह्मदेवांना की हे ब्रह्मदेवा, या कलियुगामध्ये वाईट लोकांची संख्या वाढली आहे आणि आम्ही सुद्धा वाईट होऊ शकतो त्यांच्या संगतीमध्ये. म्हणून तुम्ही आम्हाला असं स्थान द्या जिथे वाईट लोक नसतील, त्या ठिकाणी आम्हाला कथा यज्ञ करायचा आहे. म्हणजे कथेमध्ये वाईट लोक कधी येत नसतात असं म्हणायचं आपण बरं का. तर शौनकजींनी असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवांनी काय केलं? ब्रह्मदेवांकडे नेमी नावाचं चक्र आहे बरं का. ब्रह्मदेवांकडे पण चक्र आहे ज्याचं नाव आहे नेमी. विष्णुदेवांचं चक्र आहे ज्याचं नाव आहे कांता चक्र. वाजू नका रे, त्या महादेवाला जागा नका करू. आहे ते महादेव बसलेले आहेत. तर ब्रह्मदेवाकडे नेमी नावाचं चक्र आहे, विष्णुदेवांकडे कांता नावाचं चक्र आहे. देवी शक्तीकडे मृत्यू मंजिरी नावाचं चक्र आहे आणि भगवान शंकरांकडे भवरेंदू नावाचं चक्र आहे. हे चक्रांची नावं बरं का, त्या त्या देवतेकडे असलेल्या चक्रांची नावं आहेत. सुदर्शन चक्र भगवान विष्णूंकडे नाही, विष्णूंकडे आहे कांता नावाचं चक्र. सुदर्शन चक्र हे भगवान शंकरांचं, त्यांनी दिलं होतं विष्णूला. ती कथा येईल पुढे. विष्णूने दिलं होतं पार्वतीला महिषासुरमर्दिनी अवतारामध्ये आणि त्या महिषासुरमर्दिनी परशुरामाला दिलं. परशुरामाने तपश्चर्या केली होती म्हणून. आणि पुढे परशुरामाने आपल्या स्व इच्छेने ते श्रीकृष्णाला दिलं. ही कथा ग्रंथांमध्ये येते, बघून घ्या. सुदर्शन चक्र बरं का ही सगळी. तर नेमी नावाचं चक्र होतं ब्रह्मदेवाचं, इथं होतो आपण. आणि ब्रह्मदेवाने काय केलं? नेमी नावाचं चक्र सोडलं आणि सांगितलं शौनकादी ऋषींना, हे चक्र ज्या ठिकाणी एका निमिषामध्ये जाऊन पोहोचेल त्या ठिकाणी तुम्ही यज्ञाला सुरुवात करा. निमिष म्हणजे आपले डोळ्यांची पापणी बंद होऊन उघडण्याचा काळ म्हणजे 1 निमिष. आणि ते चक्र निघालं कुठून? सत्यलोकातून येऊन पोहोचलं पृथ्वीवर. आणि पृथ्वीवर ते येऊन पोहोचलं नाही तर ते पृथ्वीला भेदून छिद्र पाडून ते आतमध्ये चाललं पृथ्वीच्या पोटात. आणि पृथ्वीच्या पोटात हे चक्र जात असताना त्या शौनकाधिक 60,000 ऋषींनी प्रार्थना केली देवी शक्तीची, कारण तिच्याशिवाय कोणी वाचू शकत नाही.
म्हणून देवी शक्तीची प्रार्थना केली. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते. बोलिये अंबा माता की. आणि असं शौनकादिक ऋषींनी म्हटल्या बरोबर तिथे देवी ललितांबिका प्रकट झाली आणि तिने ते चक्र स्थिर करून ठेवलं आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणाला नाव ठेवण्यात आलं नैमिषारण्य. आणि या नैमिषारण्यात ज्या ठिकाणी ते चक्र भेदून गेलं त्या ठिकाणी आहे चक्रतीर्थ, जिथलं पाणी आटत पण नाही आणि साठत पण नाही, म्हणजे वाढतही नाही कमी होत नाही, आहे तितकंच स्थिर राहतं. कितीही दुष्काळ पडून आणि कितीही सुकाळ हो तरीही आटतही नाही आणि साठत पण नाही, असं ते चक्रतीर्थ नैमिषारण्यामध्ये. आणि या नैमिषारण्यात या सर्वही 60,000 ऋषींनी सुरू केला विष्णू याग. भगवान विष्णूंचा एक यज्ञ 12 वर्ष चालला, असा मोठाच्या मोठा यज्ञाने सुरुवात केला बरं का. आता हे यज्ञ तेव्हाच्या काळात असे होते, हजारो फूट लांब आणि रुंद त्यांचे ते मैदान असायचे आणि त्या मैदानावर त्या मोठमोठ्या यज्ञाच्या शाळा बांधलेल्या असायच्या आणि त्या शाळेमध्ये यज्ञशाळेमध्ये बरं का त्या यज्ञाला सुरुवात केली अशी. असा विष्णुयाग नावाचा यज्ञ 12 वर्ष चालणारा विष्णुयाग नावाचा यज्ञाला सुरुवात केली. आणि नेमकं झालं असं की त्याच काळात कुंभमेळा आला आणि कुंभमेळ्यासाठी प्रयागराज तीर्थावर अनेक साधू संत एकत्र झाले. प्रयागराज बरोबर नाही बरं का, शिवमहापुराण ही कथा प्रयागराजाला घडलेली आहे. पुढे येईल कथा. गंगा कालिंदी संगमे असा शब्द आलेला आहे. तर प्रयागराजावर अनेक साधू मंडळी आलेले असताना त्यातले एक साधू विष्णुयाग चालू म्हणून जाऊन पाहूया म्हणून त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत. त्या साधूंचं नाव होतं सूत. काय नाव होतं? सूत. आणि ते सुतांचं आगमन झालं. शौनकांनी सुतांना नमस्कार केला. आता सूत हे वयाने लहान आहेत शौनकांपेक्षा, पण श्रेष्ठ वक्ता आहेत, बोलणारे आहेत, म्हणून ते नमस्कार करतात. आणि त्यांनी विनंती केली, काय आम्हाला तुमच्याकडून काहीतरी ऐकायचंय, तुम्ही आम्हाला काहीतरी ऐकवाल का? मग काय ऐकवायचा प्रश्न विचारला सुतांनी. आणि तेव्हा शौनक सांगतात की आम्हाला शिवकथा ऐकवा. आता शौनकांचं गुरुकुल आहे, ते कुलगुरू आहेत त्यांच्या गुरुकुलाचे. 60,000 शिष्य आहेत, विद्यार्थी. भारताची गुरुकुल परंपरा आजची नाही बरं का, पुरावे सापडलेले आहेत. मी माझ्या तोंडचं वाक्य सांगत नाहीये, पुरावे सापडलेले आहेत. सायंटिफिक प्रूफ झालेलं आहे की आजपासून 1.5 लाख वर्षापूर्वीपर्यंत भारतामध्ये गुरुकुल पद्धती होती. 1.5 लाख वर्ष, आजपासून 1.5 लाख वर्षापूर्वीपर्यंत होती. आणि ही मॅक्युलेच्या काळामध्ये थॉमस मॅक्युले नावाच्या व्यक्तीने ही नष्ट केली इंग्रजांच्या कालखंडात. आणि असं शौनकांचं गुरुकुल आहे जिथे 60,000 विद्यार्थी शिकायला आहे. गुरुकुल पद्धतीचा एक नियम आहे की गुरुकुल पद्धतीमध्ये पुरुषांसहित स्त्रियाही शिक्षण घेतात बरं का. याची वर्णन आहेत ग्रंथांमध्ये. कोणाला पुरावे लागत असतील माझ्याकडून घेऊन जा. स्त्री शिक्षण होतं त्या काळात. आणि त्याचबरोबर ठीक आहे, त्याचबरोबर एक विद्यार्थी आणि एक शिक्षक ही प्रक्रिया होती. म्हणजे एका विद्यार्थ्याला एकाच शिक्षकाने शिकवायचं आणि जगातलं सगळं ज्ञान द्यायचं बरं का. सोडायचं काय, जगातलं सगळं ज्ञान त्याला द्यायचं, अशी पद्धती होती. आणि असं शौनकांकडे 60,000 विद्यार्थी होते. शौनक हे कुलगुरू आहेत, त्यांच्या हाताखाली 60,000 विद्यार्थी, त्यांचे पण विद्यार्थी 60,000 विद्यार्थी आहेत. अशी ती प्रक्रिया आहे. आणि या शौनकांसमोर आलेले जे वक्ते आहेत सूत, या सूतांचं नाव आहे उग्रश्रवा. कोणते सूत आहेत? उग्रश्रवा नावाचं सूत आहेत. भारताच्या 4 भागामध्ये डिवायडेशन आहे बरं का, तेव्हा पण आज पण. सगळ्यात पहिलं असतं द्वैपारण्य,
म्हणजे जिथे 3 समुद्र मिळतात तिथून कावेरी नदीपर्यंतचा प्रदेश हा द्वैपारण्य आहे. द्वीप द्वैपारण्य. कावेरी नदीपासून नर्मदा नदीपर्यंतचा प्रदेश हा दंडकारण्य म्हणजे आपला महाराष्ट्र दंडकारण्य प्रदेश. नर्मदेचा जो उत्तर भाग आहे हा मध्य भारत आहे. मध्य भारताच्या उत्तरेच्या भागाचं 2 भागांमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. जो मध्य भारताच्या पूर्वेचा भाग आहे गोमती नदीच्या काठावरचा याला नैमिषारण्य नाव दिलेलं आहे आणि मध्य भारताच्या जो पश्चिमेचा भाग आहे त्याला बद्रिकारण्य नाव दिलेलं आहे. काय काय? द्वैपारण्य, दंडकारण्य, नैमिषारण्य आणि बद्रिकारण्य हे 4 प्रकारचे अरण्य त्या काळात भारतामध्ये होते. आणि त्यापैकी नैमिषारण्य नावाच्या ठिकाणी कथेला सुरुवात होत आहे. वक्ता आहे उग्रश्रवा नावाचे सूत आणि श्रोता आहे शौनक. शौनक शब्द हा शुनक शब्दावरून आलेला आहे. शुनक म्हणजे कुत्रा. इकडे लक्ष द्या. शुनक शब्दाचा अर्थ होतो कुत्रा. श्रोत्याने कसं असावं? कुत्र्यासारखं असावं. म्हणजे कसं की बारीक जरी आवाज झाला तरी कान डवकारले गेले पाहिजे कथेकडे. इतकं बारीक निरीक्षण किंवा इतकं बारीक श्रवण असलं पाहिजे. त्याला म्हणलंय शौनक. कोणासारखं ऐकायचंय? आणि वक्ते कोण आहेत? तर वक्ता आहे उग्रश्रवा. प्रत्येक ठिकाणी मी शब्दांचा अर्थ सांगणार आहे कारण अर्थाशिवाय अनर्थ होतो हे लक्षात ठेवायचं. उग्र म्हणजे मोठ्या प्रमाणात आणि श्रवा म्हणजे ऐकलेला. ज्याने खूप मोठ्या प्रमाणात ऐकलेलं असतं ना तोच बोलण्याचा अधिकारी असतो. जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत बोलता येत नाही. उदाहरण दिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. उदाहरण देतो. लहान मुलं असतं बघा 1 वर्षाचं किंवा 4-5 महिन्याचं 6 महिन्याच्या पुढचं बाळ. त्याला आपण काय करतो? कायम शब्द त्याच्या कानावर टाकतो. यांना म्हणायचं पप्पा, यांना म्हणायचं मम्मी, अशा पद्धतीने आपण कायम ते शब्द त्याच्या कानावर टाकत असतो. त्यामुळे होतं काय? ऐकून ऐकून तो ते शब्द बोलायला लागतो. तसं उग्रश्रव आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात ऐकलंय म्हणून ते बोलण्याचे अधिकारी आहेत. ज्यांनी ऐकलेलं असतं ना तेच बोलू शकतात. न ऐकलेला कधीही बोलू शकत नाही. म्हणून म्हणतो इतरांचं ऐकायचं. आणि आपलं हेच चुकतं. आपण करतो काय? माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे ह्याच धुंदीमध्ये असतो म्हणून मनुष्य नरकात पडतो. जेव्हा मनुष्य म्हणेल ना का मी इतरांचं ऐकतो तेव्हा खरा तो स्वर्गाचा अधिकारी होईल, शिवपदाचा अधिकारी होईल. म्हणून ऐका. आणि उग्रश्रवा नावाचे सूत हेच सांगताय. सूत शब्दाचे अनेक अर्थ होतात बरं का. सूत म्हणजे दोरा, सूत म्हणजे धागा, सूत म्हणजे सारथी. वक्ता हा सारथी आहे. श्रोत्यांना, तुम्हा आम्हाला श्रोत्यांना त्या शिवपदापर्यंत पोहोचवणारा सारथी आहे सूत. सूत हा धागा आहे. श्रोत्याला भगवंतापर्यंत बांधणारा मधला दुवा आहे. का? कोण आहे? सूत हा मधला दुवा आहे. आणि ही चर्चा चालू असतानाच शौनकजी प्रश्न विचारते झाले. सूत मुनींना उग्रश्रवा नावाचा नमस्कार केला आणि ते म्हणतात, हे हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्याहि मे कथासारं पुराणानां विशेषतः सदाचारस्य सद्भक्ति विवेको वर्धते कथं स्वविकार निरासश्च सज्जनै क्रियते कथं जीवाश्चासुरता प्राप्ता प्रायो घोरे कलाविह तस्य संशोधने किं हि विद्यते परमायनम्. हे हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो. हे सूतजी सर्व सिद्धांतामध्ये तुम्ही सर्व शास्त्रांमध्ये पारंगत आहात. आम्हाला कथा सांगा. आख्याहि मे कथा सारम पुराणानां विशेषतः. पुराणांमध्ये जी विशेष कथा आहे ती आम्हाला सांगा. कशी असली पाहिजे ती कथा? ती आमच्या ज्ञानाचं आणि वैराग्याची वृद्धी करणारी असली पाहिजे. आणि ज्ञान वैराग्याची वृद्धी केव्हा होते माहितीये? त्याच्या जोडीला भक्ती असेल तेव्हा.
भक्तीशिवाय ज्ञान वाढत नाही, भक्तीशिवाय वैराग्य वाढत नाही. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य तया माझे. अभिमान नित्य नवतया माझे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. वा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान. आम्हाला ज्ञान वैराग्य वाढलं पाहिजे, पण कशाच्या जोडीने? भक्तीच्या जोडीने. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या. प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ऐसी करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अशी कीर्तन मर्यादा असली पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की ज्ञान वैराग्याने युक्त भक्ती आमच्या शरीरामध्ये कशी वाढेल. सज्जन लोक आपल्या विकारांचं निवारण कसं करतील, आमच्यातले विकार कसे नष्ट होतील. आणि तिसरा प्रश्न विचारला की कलियुगात आमचा स्वभाव जो आसुरी प्रवृत्त झालाय, वाईट प्रवृत्तीचा स्वभाव झालाय, हा स्वभाव कसा नष्ट होईल हे आम्हाला सांगा. सुतजी सांगायला प्रारंभ करतात. सुत सांगतात की या तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, आणि ते म्हणजे सर्व शास्त्रांच्या सिद्धांताने परिपूर्ण असलेलं, भक्ती वाढवणारं, भगवान शिवांना संतुष्ट करणारं, श्रवणाला रसायन स्वरूप असलेलं आणि काळरूपी सर्पाच्या त्रासातून मुक्त करणारं भगवान शिवांचं वाङ्मय स्वरूप अर्थात शिवमहापुराण हेच तुम्हाला यातून वाचवू शकतो. कलियुगातल्या घोर कलियुगातून वाचवू शकतो. बरं, दुसरं कोणी वाचवण्यासाठी तितकं महत्वाचं नाही. भगवान शिवांचं वाङ्मय स्वरूप आहे, साक्षात भगवान शिवच आहे असं समजा. आणि जे भगवान शंकरांनी सनत कुमारांनी व्यासांना, आणि व्यासांनी मला सुत जे सांगतात बरं का, आणि व्यासांनी मला जे सांगितलं ते आता संक्षेप तुम्हाला सांगतोय. हे शिवमहापुराण कसं आहे की एक राजसूय यज्ञ केला किंवा 100 अग्निष्ठोम नावाचे एक यज्ञ केले. अग्निष्ठोम हा 1 दिवसाचा यज्ञ असतो. राजसूय हा 12 वर्षांचा यज्ञ असतो. बरं का, या गोष्टी माहिती पाहिजे. हे दोन्ही पण सोमयाग आहे, यजुर्वेदातले वर्णन आहे. तर एक राजसूय यज्ञ आणि 100 अग्निष्ठोम यज्ञ केल्यास जे पुण्य आहे ते पुण्य फक्त एकदा शिवमहापुराण श्रवण केल्याने मिळतं. आणि म्हणून शिवमहापुराण श्रवण करायचं, कीर्तन करायचं. कीर्तन म्हणजे ते गायचं. सांगितलेली कथा घरी जाऊन विसरायची नाही, ती पुन्हा 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 आठवायची, कारण त्यातून नवीन मिळणार आहे आपल्याला. हे सगळ्यात महत्वाचं. पुन्हा आठवून ती आपल्या आतमध्ये नाही साठवून ठेवायची, ती इतरांना सांगायची. हेच केलंय भगवान शंकरांनी. ब्रह्मदेवाला ही कथा सनत कुमारांना ही कथा सांगितली. सनत कुमारांनी नंदीला ही कथा सांगितलेली. नंदीने पुढे व्यासांना सांगितलेली. व्यासांनी पुढे सुतांना सांगितलेली. यांनी फक्त आठवून आमच्या पूर्वी सांगितलेली आम्हाला अमुक व्यक्तीने आम्हाला ऐकवली, आणि आम्ही ती ऐकून त्याच्यावर चिंतन केलं, आणि आज आम्ही तुम्हाला ती सांगतोय. अशाच पद्धतीने पुराणांमध्ये वर्णन येतात बरं का, वक्ता आणि श्रोतेचे. आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतं त्यावर चिंतन घडणं खरंच गरजेचं आहे. नाहीतर आपण प्रत्येकाचंच ऐकायचं. मी मगाशी सांगितलं ना, ऐकत जा, पण ऐकल्यानंतर त्याच्यावर चिंतन करायला शिका. खरंच योग्य आहे का? विवेक नावाचा गोष्ट आपल्या शरीरामध्ये असते. सतत विवेक बुद्धी, काय योग्य काय अयोग्य हे आपल्याला कळलं पाहिजे, आणि ते चिंतन करून त्या समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीतलं वाईट दूर करून चांगलं जगासमोर आणता आलं पाहिजे. और इसीलिए शिव महापुराण कथा आहे. यासाठी शिव महापुराण कथा. या शिव महापुराणाला मी प्रसन्न चित्ताने वंदन करतो असं सुतजी म्हणत आहेत. भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न हो आणि आपल्या चरणांची भक्ती मला प्रदान करो असं त्यांनी म्हटलं.
सत्पुरुषांना प्रिय असणारी, विविध तापांचं शमन करणारी, सुख प्रदान करणारी, तिन्ही देवांना प्राणाहूनही प्रिय असणारी असं हे दिव्य महापुराण अनेक आत्मवेत्यांना सुद्धा सेव्य आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि असं म्हणून थांबले आणि शौनकांनी प्रश्न विचारला. हा संवाद असाच आहे बरं का. प्रश्न उत्तर, एकाने प्रश्न विचारावं, दुसऱ्याने उत्तर द्यावं, प्रश्न विचारावं, उत्तर द्यावं. सगळे आपले वेदांपासून आतापर्यंत सगळे ग्रंथ असेच आहेत. एकाने प्रश्न विचारलाय, दुसरा उत्तर देतोय आणि असाच प्रश्नोत्तर रूपी संवाद आहे. प्रश्न विचारला की ही कथा तुम्ही आम्हाला सांगणार आहात, परंतु त्या अगोदर या कथेने कोणाची मुक्ती झाली, कोण आपल्या भवरोगातून भवतापातून पुढे गेला, कोणाचं कल्याण झालं हे आम्हाला सांगा. आणि शिवमहापुराण कथेच्या महात्म्याच्या दुसऱ्या अध्यायाला ते प्रारंभ होतोय. कथा सांगायला सुरुवात करतात. आसित किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्लभ दरिद्रो रस विक्रेता देवधर्म परांमुख संध्या स्नान परिभ्रष्टो वैश्य वृत्ती परायण देवराज इति ख्यातो विश्वस्त जनवंचक. आसित किरात नगरे, किरात नावाचे एक नगर आहे आणि या नगरामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण आहे. नाव काय आहे? देवराज. कोण आहे? ब्राह्मण. कुठे राहतो? किरातांच्या नगरात राहतो. आता इथे 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या बरं का. त्याने ब्रह्माला जाणलं म्हणून तो ब्राह्मण झालेला आहे. इतकं असून सुद्धा तो वाईटाची संगत येते. किरात नगर म्हणजे वाईटाची संगत आहे आणि वाईट संगतीमध्ये कितीही ज्ञानी असला तरी तो बिघडतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नाव देवराज आहे, देवांचा राजा जरी वाईट संगतीत गेला तरी तो बिघडतो. या 2 गोष्टी आपल्याला इथे सांगायच्या आहेत. म्हणून आसित किरात नगरे आणि त्या ब्राह्मणाचं नाव देवराज इति ख्यात ब्राह्मण ज्ञान दुर्लभ. तो ब्राह्मण आहे पण ज्ञानाने दुर्लभ आहे. आपली परंपरा तुम्हाला आपलं नेमकं होतं काय माहिती का? आपण ऐकीव गोष्टीवर जास्त भर देतो. ऐकीव गोष्टीवर. अमुक एकाने आम्हाला हे सांगितलं, विश्वास बसला. अमक्या चित्रपटामध्ये अमुक दाखवण्यात आलं, विश्वास बसला आमचा. पण आम्ही कधीच त्या ग्रंथांकडे गेलो नाही विचारायला, खरंच ग्रंथामध्ये हे लिहिलेलं आहे का, किंवा आम्ही त्या ग्रंथाच्या अभ्यासकांकडे गेलो नाही की अमुक ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे का. आम्ही तर अमुक सिरियलमध्ये असं पाहिलं होतं. आणि त्या सिरियलवाले पण एक मोठा घोळ करून ठेवतात बरं का. काय करतात घोळ? तुम्ही सर्वजण सिरियल पाहणारे आहात माहिती मला. तर त्या सिरियलमध्ये एक घोळ असतो. काय घोळ असतो की ते स्वतः बनवलेल्या कल्पना त्या कथेमध्ये, देवाची जरी कथा असली ना तरी स्वरचित कथानकांचं पाल्हाळ तिथे लावलं जातं. स्वरचित कथानकांचं पाल्हाळ त्या कथेमध्ये लावलं जातं. मग ती कोणतीही मालिका असो देवाची, मी त्याला नाव ठेवत नाही, सगळेच. मग त्यासाठी काय करायचं? ग्रंथांकडे यायचं. ते सांगतात आसित किरात नगरे. विषय चालू होता की ब्राह्मण, ज्ञान दुर्लभ ब्राह्मण हा अभ्यासक असतो आणि तो काहीतरी शिकवण्याचं कार्य करतो. शिकवणारा तो ब्राह्मण, हे लक्षात ठेवायचं. आजच्या काळात शिक्षक, त्या काळात त्याचं नाव होतं ब्राह्मण. जातीने नाही बरं, वर्ण सांगतोय, वर्ण व्यवस्था. त्यानंतर दुसरा असतो क्षत्रिय, जो रक्षण करणार आहे. म्हणजे आताचं पोलीस दल किंवा सैन्य दल हे आहे ना, हे क्षत्रिय आहे. किंवा राजकारण करणारे राजे लोक हे क्षत्रिय आहेत. त्यानंतर तिसरं असतो वैश्य. वैश्य म्हणजे व्यापार करणारी लोक. आजच्या काळात जेवढे व्यापारी आहेत, शेतमाल पिकवल्यापासून शेतमाल विक्रीपर्यंत जेवढे काही कामं चालतात ना, हे सगळे वैश्य नावाच्या प्रकरणामध्ये चालतात. आणि शेवट चौथा होतो शूद्र. शूद्र म्हणजे सेवक. आपल्या सेवेसाठी जेवढे काही आहेत या तिघांना सोडून बरं का, शिक्षकांना, सैनिकांना आणि व्यापाऱ्यांना सोडून, म्हणजे ज्ञानकार्य, युद्धकार्य आणि धनकार्य हे तिन्ही सोडून जे जे काही कार्य उरतात तेवढे सर्व सेवेमध्ये येतात. आणि त्याला नाव दिले यांनी शूद्र. सेवकांना, आता जे सेवक आहेत, सेवा करणारे लोक जे विचारले, अशा पद्धतीने हे 4 वर्ण त्या काळात होते. तसा हा ब्राह्मण होता. काहीतरी त्याने अभ्यास केलेला असेल, पण तो ज्ञान दुर्बल होता. त्याच्याकडे ज्ञान इतकं टिकत नव्हतं, असा तो होता. दरिद्री होता. दरिद्री म्हणजे अत्यंत गरीब असा. रस विक्रेता, रस म्हणजे दारू विकणारा होता. ब्राह्मण होता, ज्ञानाने
दुर्बल होता. का दुर्बल होता? तो रस विक्रेता होता, दारू विकायचा धंदा होता त्याचा. आणि म्हणून तो देव धर्म परांगमुख, देवापासून आणि धर्मापासून तो कोसो दूर होता. संध्या स्नान परिभ्रष्ट, संध्या स्नानापासून तो भ्रष्ट झालेलाच होता. पण वैश्यवृत्ती, वेश्यावृत्ती परायण, वेश्येमध्ये परायण होता. आणि असा असलेला तो किरात नगरामध्ये राहणारा देवराज नावाचा जो ब्राह्मण आहे ना, हा इतरांचं धन लुबाडायचा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सर्वांचं धन लुबाडायचा आणि स्वतः वैश्य वेश्येकडे जाऊन राहायचा, असा तो होता. एक दिवस झालं असं की फिरता फिरता तो प्रतिष्ठान नावाच्या नगरीमध्ये गेला. प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचं पैठण, पैठण क्षेत्रामध्ये तो जाऊन पोहोचला. आणि तिथे एका मोठ्या अशा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये तो पोहोचला, विश्रांती घेतला. झालेलं असं होतं की हा जो होता ना, आचरणाने इतका भ्रष्ट झाला होता आणि आता दुःखी दरिद्री होताच तो, पण त्यासोबत त्याला रोगही जडलेले होते. आणि तो त्या रोगामध्ये इतका पीडित झालेला होता आणि त्या रोगाने पीडित असताना तो तिथे जाऊन पोहोचलेला आहे. तापाने फणफणणारं शरीर आहे आणि तिथे एका शिवालयामध्ये विश्रांतीसाठी थांबलेला आहे. त्या मंदिरामध्ये, भगवान शंकरांच्या त्या मंदिरामध्ये अनेक साधू लोक शिवमहापुराणाची कथा करत होते बरं का. आणि ती कथा या देवराज नावाच्या ब्राह्मणाच्या कानावर पडली आणि तो ऐकत तसाच त्या मंदिरामध्ये एका कोपऱ्याला पडून आहे. मुळात जे आपण पाप करतो ना, की आपल्याला रोगाच्या रूपात जन्माला येतात. आम्ही खूप म्हणतो की आम्हाला आजार का होतात, आजार तेव्हाच होतात जेव्हा आम्ही काहीतरी दान धर्म करायचं विसरतो, तेव्हाच आपल्याला रोग जडतात. म्हणजे आपल्याकडची धन दौलत कोणाच्या तरी पदरात जावी यासाठी आपण केलेली पाप ही रोगाच्या रूपात येतात. आणि इथे सुद्धा तेच घडलंय. देवराज नावाच्या त्या ब्राह्मणाने इतकी पाप केली आहे की त्याला रोग जडले, असंख्य रोग जडले, मोजता येणार नाही इतके रोग आहेत जडलेले. आणि तो त्या शिवमंदिरामध्ये पडलेला आहे. तापाने फणफणणारं शरीर आहे आणि त्याला एक महिनाभर शिवमहापुराणाची कथा अनावधानाने त्याच्या कानावर पडते. तिथे त्या मंदिरामध्ये, पैठणमध्ये असताना संपूर्ण शिवकथा त्याला ऐकण्याचं सौभाग्य लाभलं. महिनाभर कथा ऐकत होता आणि कथा ऐकता ऐकताच एक दिवस अचानक यमराज आले आणि त्याचा प्राण घेऊन निघाले. यमदूत आहेत, काळाग्नी आणि काळरुद्राग्नी नावाचे दोन यमदूत आहेत जे आपला प्राण काढून नेतात बरं का शरीरातून. मृत्यूच्या वेळेला काय होतं एकदा ऐकून घ्या. तुम्हाला, आम्हाला प्रत्येकाला मृत्यू येणार आहे माहिती असलं पाहिजे. 1,00,000 विंचू चावावे असं दुःख शरीराला होत असतं. किती? 1,00,000 विंचू चावावे असं दुःख शरीराला होतं. आपल्या डोळ्यासमोर आपण केलेल्या पाप पुण्याचा हिशोब येत असतो. आम्ही काय पाप केली, काय पुण्य केली ही आपल्याला आठवतात. त्यानंतर पुढची गोष्ट, आपल्याला दोन काळ्या व्यक्ती, अत्यंत काळ्या कभिन्न अशा व्यक्ती आपल्या समोर उभ्या आहेत असं दिसतं. त्या काळाग्नी आणि काळरुद्राग्नी असतात, ज्या यमाचे दूत आहेत. आपला प्राण घेऊन जाण्यासाठी ते आलेले असतात आणि ते आपल्याला प्रत्यक्षात दिसतात, डोळ्यांना समोर. पण काय असतं की त्यावेळेला आपली वाचा खुंटलेली असते, बोलू शकत नाही. आपण अन्न सुद्धा ग्रहण करू शकत नाही. परिस्थिती असेल, आपल्या डोळ्यांसमोर फक्त त्या दोन व्यक्ती दिसत आहेत, दुसरं काही दिसत नाही, तरी आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो काहीतरी. मग त्या मुखातून काहीतरी देवतेचं नाव यावं हे महत्वाचं असतं, पण ते येत नाही. आमच्या मुखातून आमच्या घरातल्या वाटण्या येतात, आपल्या घरातले मग काय असतील ते, आमच्या मुलांना भेटू, अमक्याला भेटू, तमक्याला भेटू, या गोष्टी आठवतात. पण आम्हाला हे आठवत नाही ना, आपल्याला ज्याच्याकडे जायचंय त्याचं ठिकाण आठवत नाही. तेच झालं देवराजाच्या जीवनामध्ये. त्याला मरताना सुद्धा त्याने केलेली पापकर्म पुण्यकर्म आठवली. पापकर्मच आठवली, त्याने पुण्य केलेलंच नव्हतं. आणि हेच
पापकर्म आठवताना त्याचा मृत्यू झाला आणि यमाचे दूत तेथे येऊन उभे राहिले आणि त्याचा प्राण शरीरातून बाहेर खेचून काढला यमदूतांनी. आणि तो प्राण त्यांनी बांधून चालवला असताना त्याचा जो काही सूक्ष्म देह आहे तो बांधून त्यांनी चालवला त्यांच्या त्या रेड्याच्या रथामध्ये आणि आकाशामध्ये उड्डाण करणार. तेवढ्यात आकाशातून भगवान शंकरांचे काही गण तिथे येऊन पोहोचले. शिवगण, नंदी, भृंगी, भृगिरीटी इत्यादी 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 अनेक जण येऊन ते पोहोचले. त्या लोकांमध्ये चालू झाला वाद. शिवगण म्हणतायत की याचा मृत्यू शंकराच्या मंदिरात झाला, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की याने शिवपुराण कथा ऐकताना याचा मृत्यू झालाय, म्हणून हा शिवलोकात नेण्याच्या योग्यतेचा आहे. पण यमदूत म्हणतात नाही, याने पापकर्म खूप केली जीवनभर, म्हणून याला आम्ही नरकात नेणार, आम्ही यमलोकात नेणार. आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू झालेत. हे वाद जाऊन पोहोचले यमराजाच्या दरबारामध्ये. यमराजाला कळालं की भांडणं चालू आहेत आणि यमराज बाहेर येऊन पोहोचतात. यमराजाने करावं काय? यमराजाने त्या देवराजाला हाताशी धरलं, आतमध्ये घेऊन गेलेत आणि यमराज स्वतः त्या देवराज नावाच्या ब्राह्मणासोबत शेजारी जेवायला बसलेत. काय पुण्य! आयुष्यभर पाप करणारा व्यक्ती त्याने केलं काय? फक्त शिवपुराणाचं श्रवण केलं. मरताना त्याच्या कानावर भगवान शिवांचं नाव आलं. यमराजाच्या शेजारी बसून जेवण करण्याचं पुण्य मिळालं. यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा झाला तो. कशामुळे? त्याने भगवंताचं नाम संकीर्तन केलं म्हणून. आणि यमाद्वारे देवराजाचा स्वागत झाला, तिथून निरोप भेटला. हा देवराज नावाचा ब्राह्मण पुढे शिवलोकामध्ये जाऊन पोहोचला. ही कथा संपली असं सांगितलं सुतांनी. आणि शौनकांनी पुन्हा प्रश्न विचारला, एका कथेने आमचं मन भरलं नाही, आम्हाला अजून एखादी कथा सांगा. आणि दुसरी कथा सांगायला सुरुवात करतात. हा जो देवराज आहे याला क्षणात मुक्ती भेटली. त्याने आई वडिलांचं, त्याच्या पत्नीचं हनन केलं होतं. वैश्यागामी होता, दारू विकणारा, दारू पिणारा होता, तरीही त्याला भगवत स्थान प्राप्त झालं. अशी अजून एखादी कथा सांगा असा प्रश्न विचारलेला असतानाच दुसरी कथा सांगायला सुरुवात करतात. समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल सज्ञकः वसंती यत्र पापिष्टा वेदधर्मो जिसाचनाः. बाष्कळ नावाचं एक नगर आहे. समुद्राच्या काठावर बाष्कळ नावाचं एक नगर आहे. आणि त्या नगरामध्ये बिंदुग नावाचा एक ब्राह्मण राहतो. काय नाव आहे? बिंदुग. बिंदुग नावाचा एक ब्राह्मण राहतो. आणि त्याची एक पत्नी आहे. त्या पत्नीचं नाव आहे चंचुला. काय नाव आहे? चंचुला आणि बिंदुग. हे दोघं राहतात. नावाप्रमाणेच आहे बरं का ते. बाष्कळ नावाचं गाव म्हणजे वायफळ बडबड आहे तुमची आमची प्रत्येकाचीच, जी अभ्यासाशिवाय आहे, त्याला बाष्कळ म्हटलंय. चंचुला म्हणजे आपली तुमची आमची चंचल बुद्धी आहे. आणि बिंदुग म्हणजे त्या बुद्धीवर नियंत्रण करणारं मन आहे. बिंदुगम्य शब्द आहे बरं का मनाला, म्हणून म्हणलंय मन. मन आणि बुद्धी या बाष्कळमध्ये इतकी अडकलीत की ते शिवतत्व सोडून बाकीच्याच गोष्टींमध्ये भरकटत चाललेत. कशी? बघा आता. अत्यंत कुटील वृत्तीचा, सर्वच्या सर्व दुष्ट, विषयासक्त आणि पापाचरण करणारं ते बाष्कळ नावाचं गाव होतं. त्या गावातल्या लोकांना देवांवर विश्वास नव्हता. आणि अशा त्या गावामध्ये कुटील वृत्तीचे ते संपूर्ण गाव होतं. आणि त्या गावामध्ये हा व्यक्ती राहत होता. सर्व काही त्याने वाईट गोष्टी स्वीकारलेल्या होत्या. इतक्या वाईट गोष्टी तो करायचा की त्या गावातल्या स्त्रिया पापासक्त, स्वेच्छावर्तीनी किंवा कारस्थानी व्यभिचारिणी होत्या. आणि अशा प्रकारच्या त्या गावामध्ये हा ब्राह्मण राहत होता.
ब्राह्मण सांगायचं कारण असं बरं का, प्रत्येक कथेमध्ये तुम्हाला एक ब्राह्मण येणार आहे. कारण असं की ब्राह्मण असून सुद्धा, ज्ञानी असून सुद्धा पाप केल्यामुळे त्याला ही गती प्राप्त झाली. आपण ज्ञानी नाही, ब्राह्मण शब्दाचा अर्थ होतो ज्ञानी. ते ज्ञानी असून सुद्धा त्यांना ही गती प्राप्त झाली. आपण ज्ञानी नाही तरीही आपण पाप करतोय, अजाणतेपणी घडणारी पाप आहे आपल्याकडून. मग आपल्याला त्या पापाचं फळ किती मिळेल? म्हणून ब्राह्मणाची तरतूद असेल. हा ब्राह्मण भाष्कळमध्ये बिंदुक नावाचा हा ब्राह्मण राहतो. अत्यंत अधर्मी, दुरात्मा आणि महापापी आहे. परंतु त्याची पत्नी धर्मानुष्ठायी आहे बरं का, धर्मानुरागी आहे. सुंदर असून साध्वी पत्नी त्याला प्राप्त झाली. परंतु इतकं सगळं असून सुद्धा त्या बाष्कळ नावाच्या गावामध्ये राहणारा हा जो बिंदुक आहे हा वेश्यागामी होता, व्यभिचार करायचा. व्यभिचार केव्हा घडतो माहितीये का? जेव्हा आपल्याकडे असलेल्या गोष्टीमध्ये आपण समाधानी नसतो तेव्हा आपल्याकडून घडतो व्यभिचार. इथेच नाही, आपण करत असलेल्या भक्तीमध्ये सुद्धा व्यभिचार करतोय. आम्ही अमुक एका देवाची उपासना करतो, की ती महादेवाची असो किंवा भगवान विठ्ठलाची असो किंवा गणपतीची असो, कोणत्याही एका देवाची असो, आम्ही त्या देवामध्ये समाधानी असलं पाहिजे. आम्ही काय करतो, आज सोमवार, आज महादेवाची उपासना करूया. महादेव काही आम्हाला पावत नाही, जाऊ द्या, उद्या मंगळवारी गणपतीची उपासना करूया. समाधानी नाही ना हो. झालं काय? व्यभिचार घडला. एकाशिवाय जेव्हा दुसऱ्याचा विचार होतो तिथे व्यभिचार घडतो. या गोष्टी कायम लक्षात ठेवा. आणि इथे सुद्धा यांच्याकडून व्यभिचार घडलाय, वेश्यागामी झालाय तो. आणि काय असतं, मन जिकडे जातं ना, बुद्धी सुद्धा त्याच मार्गाला जाते. बिंदूक भरकटलाय, मन भरकटलंय. चंचुला बुद्धी सुद्धा भरकटते, चंचल बुद्धी सुद्धा भरकटणार आहे. धर्म आधी धर्मानुरागी आहे, परंतु नंतरून ती सुद्धा वेश्यागामी होते, ती सुद्धा व्यभिचार करायला सुरुवात करते. आणि अशा पद्धतीने एकमेकांच्या सहवासात राहून राहून एकमेकांचे स्वभाव गुणधर्म एकमेकांना लागले आणि दोघही वाईट कर्म करायला लागले. इतकी वाईट कर्म ते दोघं करतायत. त्याचा स्वभाव बदलला नव्हता, पण तिने स्वतः स्वभाव बदलून घेतला होता. गावाप्रमाणे ती वागायला लागली होती, ती सुद्धा व्यभिचार करायला लागली होती. तिच्या पतीने, त्या बिंदुकाने एका अत्यंत नीच अशा जातीतल्या एका स्त्री सोबत विवाह केला. पत्नी असून सुद्धा दुसऱ्या स्त्री सोबत विवाह केला, वेश्येशी विवाह केला, दुसरीकडे संसार स्थापन केला. चंचुला सुद्धा या वाईट गोष्टी करत होती बरं का, पण शेवटी तिला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला. पती दुसरीकडे निघून गेला, ही सुद्धा जमेल तशी आपल्या मुलांना सांभाळत होती, पण स्वतः सुद्धा वाईट कर्म करत होती. आणि अशी बरीच वर्ष लोटली. आणि बिंदुक नावाचा तो व्यक्ती म्हातारपणाने मृत्यू पावला. यमदूताने त्याला नरकामध्ये टाकलं. खूप मोठ्या प्रमाणात छळ झाला नरकामध्ये, आनंदी तसा छळ झाला. आणि शेवटी त्याला पिशाच नावाची योनी प्राप्त झाली. पिशाच म्हणजे म्हणाला तो. इतकं पाप करूनही पुढे घडलं असं की पतीच्या निधनानंतर ही जी चंचुला होती आपल्या मुलांसोबत संसारामध्ये रमली. आणि एक दिवस गावातले लोक कुठेतरी तीर्थयात्रेला चालले आहेत म्हणून आपण त्यांच्यासोबत त्या यात्रेमध्ये काहीतरी खरेदी करायला जाऊ या इच्छेने ती जाते. आणि ते लोक जाऊन पोहोचतात जवळच असणाऱ्या गोकर्ण नावाच्या ठिकाणी. गोकर्ण महाबळेश्वर, गोकर्णाच्या स्थानी जाऊन पोहोचतात. यात्रा भरलेली असते महाशिवरात्रीची मोठ्या प्रमाणात. आणि ते काहीतरी घेण्याच्या उद्देशाने ती गेलेली असते. आणि जे सोबत आलेली लोक होती यात्रेकरू, जी काही वारकरी होती ती देवाच्या दर्शनाला गेली, समुद्रावर स्नान केलं, देवाच्या दर्शनाला गेली. पण हिला त्या देवामध्येही काही इंटरेस्ट नव्हता. आपल्या भाषेमध्ये बरं का, इंटरेस्ट नव्हता, इच्छा नव्हती. आणि त्या समुद्राच्या स्नानाबद्दल तिला काही महत्व नव्हतं. ती काय करत होती की त्या यात्रेमध्ये फिरत होती. आणि अशीच फिरता 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 ती मौज मजा पाहत इकडे तिकडे फिरत होती. आणि इतक्यात तिला एका मंदिरातून काहीतरी आवाज आला आणि म्हणून तिचं लक्ष तिकडे गेलं.
तर तो व्यक्ती, त्या मंदिरामध्ये असलेला व्यक्ती आपल्या श्रोत्यांना समजावून सांगत होता की ज्या स्त्रिया व्यभिचार करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोक प्राप्त होतं, यमाचे दूत त्यांना भयंकर छळ करतात, तप्त लोखंडी सळ्याने त्यांना डाग देतात, त्यांना तप्त लोखंडी तिथे वेगवेगळ्या सळ्या आहेत त्यांनी त्रास देतात, अशा पद्धतीने गोष्टी सांगत होते ते. जीवात्मे भयंकर किंचाळतात, मोठमोठ्याने आरडतात, असं वर्णन करतायत ते ब्राह्मण, तो व्यक्ती त्या शिवमंदिरामध्ये. आणि हिने तो आवाज ऐकला आणि हिच्या मनात आलं की हे आपल्या जीवनात सांगत नाही ना, कारण ज्या स्त्रिया व्यभिचार करतात त्यांना या गोष्टी आहेत, आपल्या मृत्यूनंतर पण असं काहीतरी होऊ शकतं, चला आपण त्यांना विचारायला जाऊ, निदान विचारायला तरी जाऊ. म्हणून ते त्या ब्राह्मणाकडे जाते आणि ती त्या ब्राह्मणाला म्हणते, त्या पुराणिकाला चंचूला भयाने व्याकुळ झालेली होती, सर्वांगाला घाम फुटलेला होता, कशाला कोरडं पडली होती, शरीर थरथर करत होतं. कथा संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली आणि ही चंचूला तिथे जाऊन पोहोचली. कारण त्या लोकांसमोर विचारता येणार नाही ना, विचारता येणार नाही, कारण मी पाप केली आहेत आणि पाप तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपलं स्वतःचं पाप हे कधीही लोकांसमोर उघड करत नाही, ही प्रवृत्ती आपली. या उलट काय करतो आम्ही काय चांगलं केलं हे जगाला प्रदर्शित करतो. हे करायची गरज नाही हो. तुम्ही चांगलं केलेल्या गोष्टी लपवून ठेवा, तुम्ही वाईट गोष्ट केली ती जगाला सांगा. होणार काय माहिती, जेव्हा आपण आपल्याच मुखाने आपण केले वाईट कर्म जेव्हा जगात सांगतो ना, तेव्हा आपल्याच मनाला कुठेतरी भीती निर्माण होते, कुठेतरी प्रायचित्त घ्यावं असं वाटतं आणि आपल्या मनातून ते विकार दूर व्हायला सुरुवात होते. आणि आपण आतमध्ये साठवून ठेवलेल्या ज्या चांगल्या गोष्टी जगाला कळाव्या म्हणून त्या आपोआप जगाला कळतात, ती सांगायची गरज पडत नाही. चंचुलेच्या मनातही हीच भीती आहे आणि म्हणून सगळी लोक जाऊन गेली आणि शेवटी ती त्या थरथरत्या शरीराने घामाने भरलेलं अंग आहे तिचं, अत्यंत घाबरलेली आहे आणि ती त्या पुराणिकांसमोर जाते, नमस्कार करते आणि काय म्हणते ऐका. किं करोमि क्व गच्छामि कं वा शरणमाश्रये कस्त्रायते मां लोकेऽस्मिन् पतन्तीं नरकार्णवे अश्वमेधशतं कृत्वा गङ्गास्नात्वा शतं समा न शुद्धिर्जायते प्रायो मत्पापस्य गरीयसः त्वमेव मे गुरुस्ब्रह्मस्त्वं माता त्वं पितासि च उद्धरोद्धर मां दीनां त्वामेव शरणं गतां. किं करोमि, मी काय करू, मी इतके मोठमोठी पाप केलेत, मी काय करू. क्व गच्छामि, मी कुठे जाऊ. कंवा शरणमाश्रय, मी कोणाला शरण जाऊ. कस त्रायते, मला कोण वाचवेल. माम लोकेस्मिन पतंती नरकारणवे, या नरकामधून मला कोण वाचवेल. मी शेकडो अश्वमेध यज्ञ किंवा शेकडो गंगा स्नान जरी केले, अश्वमेध शतम कृत्वा गंगा स्नात्वा शतम समा, इतकं जरी केलं तरीही मला मुक्ती मिळणार नाही. तुम्ही माझे गुरु व्हा. तुमेव मे गुरु ब्रह्मस् त्वं माता त्वं पितासि च, तुम्ही माझे गुरु व्हा, तुम्ही ब्रह्म व्हा, माझे आराध्य व्हा, माझे माता व्हा, माझे पिता व्हा आणि मला या संकटातून तारण्याचा मार्ग सांगा. चंचुलेच्या या प्रार्थनेने त्या ब्राह्मणाला दया आली. दया येणे हे संताचं लक्षण आहे बरं का. ज्याला दया येत नाही तो संत नसतो. दया येणं हे संताचं लक्षण आहे आणि म्हणून त्यांनी दया दाखवली. तिचं आधी शुद्धीकरण केलं. काय सांगितलं तिला, तू भगवान शिवांचं नामस्मरण कर, तू गंगा स्नान करून ये. दररोज तिला क्रम ठरवून दिला. सकाळी गंगा स्नान जायचं, तिथून मंदिरात यायचं, मंदिरात आम्ही पूजा करायची, त्यानंतर शिवनामस्मरण करायची, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. कारण असं आहे त्यामागचं, हिने पाप केलेली आयुष्यभर आणि हिला लगेच कथा सांगणं शक्य नाहीये. कारण
हिने केलेल्या पापाचं कुठेतरी प्रायश्चित्त घ्यावं अशी इच्छा मनात निर्माण झाली पाहिजे. पापाचं क्षमन होण्याचा मार्ग कुठेतरी सुरू झाला पाहिजे. कुठेतरी त्या ब्राह्मणाचं वाटलं पाहिजे ना, ही भक्ती मला लागलीये म्हणून फक्त मला मुक्ती द्या, मला मुक्ती द्या म्हणून काही होत नसतं. आम्ही त्या मार्गावर आहोत का हे सुद्धा पाहिलं पाहिजे. आम्ही दिवसभरात कधीच भगवंताचं नामस्मरण करायचं नाही. आम्ही देवाकडे मागायचं की देवा आम्हाला अमुक एखादी गोष्ट दे, आम्हाला अमुक एखादी गोष्ट दे, असं मागत राहायचं. बरोबर आहे का नाही? आम्ही देवाकडे काहीतरी मागतोय आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाची देवाची एक गोष्ट सांगतो बरं का. देवाची गोष्ट अशी आहे, देवाला तुम्ही जेव्हा काहीतरी द्याल तेव्हाच तो त्याची परतफेड करत असतो. पण द्यायचं काय आहे? द्यायची सेवा आहे. उदाहरण सांगतो रामायणामध्ये. भगवान रामप्रभू वनवासामध्ये असताना सीता हरण झालं आणि त्यानंतर ते लंकेमध्ये जाऊन पोहोचले. आणि लंकेमध्ये त्या इंद्रजिताकडून एक बाण लागतो. नागपाश नावाचा बाण आहे. नागपाश राम आणि लक्ष्मण दोघांनाही लागतो बघा. तो बाण रामाच्या हृदयावर आघात करतो. त्यानंतर भगवान गरुडराज येतात, त्या सर्पांना दूर करतात, त्या नागपाशातून मुक्तता करतात. पण पुढे घडतं असतं की भगवान रामांच्या ती छातीवर झालेली जी जखम असते ना, रामप्रभू काय करतात, प्रत्येक वेळेला ती जखम उचकटून काढतात. ती जखम आहे तशीच ठेवतात. आणि हे पाहिलं लक्ष्मणाने केव्हा, जेव्हा ते रावण वध करून पुन्हा अयोध्येकडे पुष्पविमानातून चाललेले असताना सीता मैयाने आणि लक्ष्मण दादाने पाहिलं की रामप्रभू हे काय करतायत. जखमेवर खपली धरून येते आणि ती खपली बाजूला करतात, पुन्हा तिथे जखम निर्माण करतात. असं का करताय? प्रश्न विचारला रामांना. दाताश्री तुम्ही हे काय करताय? लक्ष्मण प्रश्न विचारताय. रामप्रभू सांगतात, ही माझ्या एका भक्ताची आठवण आहे. भक्ताची आठवण? हे तर इंद्रजिताने मारलेलं बाण आहे. वेळ आल्यावर नक्की सांगेल, इतकं रामप्रभू म्हणतात. आणि तितक्यात ते जाऊन पोहोचतात गंगा नदीच्या काठावर. गंगा आणि यमुनेचा संगम आहे. प्रयागराज नावाचं तीर्थस्थान आहे. आणि त्या ठिकाणी एक नावाडी आहे ज्याचं नाव आहे केवट. त्या केवटाला शब्द दिलेला असतो की मी पुन्हा येईल. आय विल कम अगेन, मी पुन्हा येईल असा शब्द दिलेला असतो. म्हणून भगवान राम तिथे जाऊन पोहोचतात. केवटाला कडकडून आलिंगन देतात भगवंत. आणि तितक्यात होतं असं की भगवंताच्या त्या जखमेमधून रक्त व्हायला सुरुवात होते आणि त्या केवटाच्या पाय दिल्या जातात. का घडलंय माहिती? हे गंगा नदी पार करण्याच्या अगोदर केवटाने सुद्धा भगवान रामांच्या चरणांचं पाण्याद्वारे, गंगेच्या पाण्याद्वारे तिथे अभिषेक केला होता, स्नान घातलं होतं रामप्रभूंच्या चरणाला. त्याची परतफेड भगवान रामाने आपल्या हृदयाचं रक्त अर्पण करून केली. काय ताकद आहे ती भक्तीची. या गोष्टी द्यायच्या असेल तर भगवंताला. आम्ही काय म्हणतो की देवा माझा खूप मोठा 5 मजली बंगला होऊ दे, तुला 1 किलो पेढे देतो. अरे ते पेढे खाऊन देव वेडा होण्याची वेळ आली आहे. देवा आमच्या वाटेची इस्टेट आम्हाला मिळो, तुला आम्ही एक सोन्याचं नारळ अर्पण करू. सोन्याचं नारळ काही, अरे देवाला या गोष्टी लागतच नाही. देवाला तुमच्या अंतःकरणातली भक्ती लागते बस. कारण कथा ही त्रिवेणी संगम आहे, देव भक्त आणि नाम. इथे देवही आहे, तुम्ही आम्ही भक्तही आहोत. भगवंत नामसंकीर्तनही आहे. हे आम्हाला हे शिकवतं की आम्ही भगवंताची सेवा केली तरच भगवंत सुद्धा आमची सेवा करेल. हे घडलं बरं का, तुमच्या आमच्या बाबतीत नाही पण इतरांच्या बाबतीत घडलं. कथा खूप आहेत सांगण्यासारख्या याबाबत. प्रल्हादाने आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलंय. जन्माला यायच्या अगोदर पासून प्रल्हाद नामस्मरण करतो. आईच्या पोटात असल्यापासून त्याने भगवंताचं नामस्मरण ऐकलेलं आहे. म्हणून प्रत्येक वेळेला भगवंत वाचवायला येत त्याला. आणि आम्हाला प्रश्न पडतो, आमच्या जीवनात दुःख का, आम्हाला भगवंत वाचवायला काय येत नाही.
अरे आम्ही भगवंताचं नामस्मरणच करत नाही, मग भगवंत वाचवायला येईलच कसा? प्रश्नचिन्ह आहे ना. या गोष्टी कधीतरी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कथा यासाठी पाहिजे. प्रश्न इतरांना विचारण्यापेक्षा कधीतरी स्वतःला विचारून पहा, खरंच आम्ही देवासाठी काय केलंय? की आम्ही देवाकडे अमुक एखादी गोष्ट मागतोय म्हणून आम्ही देवाला काहीतरी दिलं तरच देव देणार आहे. कारण तो चतुर तो शिरोमणी आहे, चतुर आहे भगवंत. तो आपल्याला सगळं काही देण्यास सामर्थ्यवान आहे तो. पण आपल्या सुद्धा तितकी भक्ती अर्पण करणं गरजेचं आहे. आणि तेच इथे सांगण्यात आलंय. आणि त्याची ती पात्रता बघून त्या ब्राह्मणाने तिला कथा सांगितली. आणि एक दिवस झालं असं, कथा ऐकता 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 तिने म्हातारपणापर्यंत ती कथा ऐकली. आणि एक दिवस तिचं निधन झालं. तिला घेण्यासाठी भगवान शिवांचं विमान आलं आणि विमानात बसून ती शिवलोकाकडे निघते. तिची उपासना खूप सुंदर आहे बरं का. तीर्थजलामध्ये स्नान आहे, नित्य जटा वल्कल धारण करणं आहे, भस्मांगाने सर्व अंग विभूषित करणं आहे, रुद्राक्षाची माळा धारण करणं आहे, शिवनाम घेणं आहे, गुरुचा उपदेश पालन करणं आहे. भगवंताला दुसरं काय लागतं? आणि शिवलोकामध्ये कशी जाते ती ऐका बरं का. शिवलोकात जाण्याचं वर्णन आहे. भगवंत घ्यायला येतात, पण आपलं स्वरूप सुद्धा कसं होतं हे ऐकणं गरजेचं आहे. दिव्य रूप धरा दिव्या यवशालिनी, चंद्रार्थ शेखरा गौरी, विलसत दिव्य भूषणा, गत्वा तत्र महादेवं साददर्श त्रिलोचनं, विष्णु ब्रह्मादिभिर्देवै सेव्यमान सनातन, गणेश भृंगी नंदीश वीरभद्रेश्वरादिभिः उपास्यमानं सद्भक्त्या कोटिसूर्यसमप्रभं, नीलग्रीवं पञ्चवक्त्रं त्र्यम्बकं चन्द्रशेखरं, वामाङ्गे बिभ्रतं गौरी विद्युत्पुञ्जसमप्रभां, कर्पूरगौरं गौरीशं सर्वलङ्कारधारिणं, शीतभस्मलसद्देहं शीतवस्त्रमहोज्ज्वलम्. दिव्य रूप धरा दिव्या यवशालिनी. दिव्य रूप तिने धारण केलं आणि कैलासात जाऊन पोहोचली. कैलासात कोण दिसलं तिला? चंद्रार्ध शेखरा गौरी, जिच्या डोक्यावर अर्धा चंद्र आहे अशी गौरी तिला दिसली. गौरी म्हणजे देवी पार्वती. आणि तिच्या जवळ महादेव बसलेले. गत्वा तत्र महादेवं साददर्श त्रिलोचनम, त्रिलोचन असलेले महादेव दिसले. ब्रह्मा विष्णू दोघही महादेवांची ते पूजा करतायत. गणेश आहेत, भृंगी आहे, नंदी आहे, वीरभद्र आहेत. इतके सर्वही देवी देवता आजूबाजूला बसलेले आहेत. आणि कोटी सूर्या इतकं तेज भगवान शिवांच्या शरीरातून बाहेर पडते. कोटी सूर्य समप्रभ, नीलग्रीव पंचवक्त्र त्र्यंबकम चंद्रशेखरम. भगवान शंकरांचं वर्णन आहे. भगवान शंकर तिला दिसतात. चंचुलेने त्या परिवारासह असलेल्या भगवान शंकरांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला, प्रणनाम पुन्हा पुन्हा. आणि भगवान शंकरांनी तिची जी काही भक्ती होती, तिने केलेलं पुण्य होतं, ते पुण्य इतकं महान होतं की शेवटी तिला देवी पार्वतीची मैत्रीण म्हणून शिवलोकामध्ये स्थान मिळालं. आपण उपासना केली तर समीपता नावाची भक्ती मिळते. समीपता नावाची भक्ती तिला मिळाली. तप केलं तर सलोकता नावाची मुक्ती आपल्याला मिळत असते. जर आपण ध्यान केलं तर सादृश्य नावाची मुक्ती आपल्याला मिळत असते. आणि आपण भक्ती केली तर सायुज्य नावाची मुक्ती मिळत असते. आणि नामसंकीर्तन केलं तर चारही मुक्ती मिळत असतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना देवाच्या द्वारी उभा क्षणामध्ये तेने मुक्ती चारही साधिल्या. अशा पद्धतीने चारही मुक्ती भगवंताच्या समोर प्राप्त होत असतात. आणि पुढे या चंचुलेने देवी पार्वती जवळ राहत आहे. आणि एक दिवस अचानक त्या चंचुलेच्या मनात प्रश्न निर्माण झाला की आपण पुण्य केलं, इथपर्यंत आलो, पण मागच्या जन्मामध्ये आपला एक पती पण होता, त्याचं काय झालं असेल? प्रश्न निर्माण झाला तिच्या मनामध्ये. आणि त्याला पण मुक्ती मिळावी असं काहीतरी करू, असा विचार करून ती देवी पार्वतीकडे जाते.
गिरिजे स्कंद मातस्त्वं सेविता सर्वदा नरैः सर्व सौख्य प्रदे शंभु प्रिय ब्रह्मस्वरूपिणी विष्णु ब्रह्मादिवि सेव्या सगुणा निर्गुणापि च त्वम आद्या प्रकृती सूक्ष्म सच्चिदानंद रूपिणी सृष्टि स्थिती लय करी त्रिगुणा त्रिसुरालया ब्रह्मा विष्णू महेशानां सुप्रतिष्ठा करा पराहा. हे देवी शक्तीचं वर्णन तिने केलेलं आहे आणि स्तुतीने संतुष्ट झालेली पार्वती चंचुलेला म्हणते की हे चंचुले तू काहीतरी वर माग. ही प्रार्थना केली बरं का चंचुलेने, नमस्कार केलाय देवी माते. आणि देवी म्हणते काय मागणं आहे तुझं, आज खूप गोडगोड बोलतेस माझ्याशी, काही म्हणणं आहे का तुझं. मैत्रीण आहे ना ती आता चंचुला. मग एक दिवस चंचुला जाते देवीकडे, म्हणते माते तुम्ही स्कंदाच्या माता आहात, ब्रह्मा विष्णू महेश तुमची पूजा करतात, तुम्ही सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ आहात वगैरे वगैरे. देवी म्हणते आज जास्ती स्तुती करायला लागली असतो, काही इच्छा आहे का सांग. चंचुला सांगायला लागते तसं काही फार नव्हतं, पण आज तुम्ही म्हणताय सांग म्हणून सांगते. माझा जो पती होता ना मागच्या जन्मामध्ये, त्याला मुक्ती मिळावी असं काहीतरी करा. इतकंच ना, ठीक आहे. आणि देवी पार्वती आवाज देते तुंबरू, ए तुंबरू. आता तुंबरू कोण हे पण ऐका बरं का. जसं भगवान विष्णूंकडे नारद नावाचे मुनी आहेत, नारद मुनी भगवान विष्णूंचे आहेत, जसे नारायण नारायण जप करतात, तसे भगवान शंकरांकडे तुंबरू नावाचे मुनी आहेत जे शिव शिव नावाचा जप करतात. याच्याही पुढे सांगतो ब्रह्मदेवाकडे पर्वत नावाचे मुनी आहे जे ब्रह्म ब्रह्म असं जप करतात. हे माहिती पाहिजे. त्रिमुनी नावाची परंपरा आहे आपल्याकडे. 3 मुनी आहेत, पर्वत मुनी, तुंबर मुनी आणि नारद मुनी. त्या तुंबरूंना बोलवण्यात आलं. तुंबरू कसे आहेत, शिवकीर्तीचं गायन करणारे गंधर्व राज आहेत, शिवप्रिय आहेत आणि नारदाचे मित्र आहेत. नारद मित्र शब्द वापरला. अशा तुंबरूंना बोलवण्यात आलं. देवी मातेने तुंबरूंना सांगितलं की हे तुंबरू, माझं एक छोटंसं काम करा. पृथ्वी तलावर विंध्य नावाचा पर्वत आहे. त्या विंध्य पर्वतावर ह्या चंचुलेचा जुना जो पती आहे ना मागच्या जन्मातला बिंदुक, तो पिशाच योनीमध्ये पडलेला आहे. त्याला शिवपुराण कथा सांगायची आहे आणि त्याची मुक्ती करायची आहे असं सांगितलं जातं. कोणाला? तुंबरूला. तुंबरू नावाचे मुनी शंकराचा जप करत चालले आणि ते तिथे जाऊन पोहोचतात. या सगळ्यांना घेऊन गेले बरं का. होतं काय की जिथे कथा चालू असते ना तिथे भूत प्रेत पिशाच सगळे दूर जातात, ते थांबत नाहीत. म्हणून तुंबरू मुनींनी या बिंदुकाला एका पिंपळाच्या झाडाला चांगलं बांधून टाकलं. मोठं दोरखंड घेतलं आणि त्याला बांधून टाकलं. तो कुठे जाऊ नये म्हणून बरं का तिथून. आणि आम्ही कथा सांगायला सुरुवात करणार. असं करून त्या तुंबर मुनींनी सुंदर अशी शिवमहापुराण कथा त्याला ऐकवली. आणि शेवटी झालं असं की जेवढी लोक तिथे कथा ऐकायला बसलेली होती ना, तो अकराळ विक्राळ पिशाच, तो बिंदू. आता पिशाच कशा असतो ते पण सांगतो. शरीराने खूप मोठा असतो चेहरा, त्याचा असा भला मोठा चेहरा असतो. चेहऱ्याच्या मानाने हनुवटी अशी लांब आलेली असते. पिशाच बरं का कसा असतो ते त्याचं वर्णन आहे. तो कधी हसत असतो, कधी रडत असतो, कधी उड्या मारतो. आणि अशा असल्या त्या पिशाचाला त्यांनी बांधून ठेवले. आता तुम्ही म्हणाल आम्हाला दिसत का रे अशा गोष्टी? त्या दिसण्यासाठी आपल्याला सुद्धा दिव्य नेत्र असणं गरजेचं आहे. दिव्य नेत्र एक सायन्स मधली गोष्ट आहे. सायन्स तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विशिष्ट प्रकारचा आवाजच माणसाच्या कानाला ऐकू येतो, माहिती का? हे इतक्या हर्ट्स पासून इतक्या हर्ट्स पर्यंत इतकाच आवाज ऐकू येतो. त्याच्यापेक्षा कमी पण नाही, त्याच्यापेक्षा जास्त पण नाही. तसं माणसाच्या डोळ्यांचं आहे. विशिष्ट आकारच माणसाच्या डोळ्यांना दिसतो. त्याच्यापेक्षा लहान आकार पण दिसत नाही, सूक्ष्म आकार दिसत नाही आणि खूप मोठा आकार सुद्धा माणसाच्या डोळ्यांना दिसत नाही. त्या पद्धतीमध्ये तो पिशाच असतो. त्यामुळे तो माणसाच्या डोळ्यांना दिसत नाही. हे सायन्सने सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तो पिशाच बांधला जातो आणि त्याला भगवान शिवांची अमृतमयी कथा ऐकवण्यात येते. शेवटी होतं काय की त्या बिंदू
बिंदुगाचं सुद्धा कल्याण होतं. शिवपुराण हे कल्याण करणारे पहिलं वाक्य मी हेच बोललो होतो. त्याचं सुद्धा कल्याण झालं आणि तो शिवलोकाला जाऊन पोहोचला. अशी असणारी भगवान शिवांची सुंदर अशी कथा आहे. आणि ही कथा सांगून झाल्यानंतर शौनकांनी सांगितलं, आम्हाला कथा ऐकून समाधान मिळालं. आम्हाला सांगा ना, हे शिवपुराण कसं ऐकलं पाहिजे, केव्हा ऐकलं पाहिजे. जेव्हा शिवपुराण ऐकण्याची इच्छा झाली त्याच क्षणाला ज्योतिषाकडे गेलं पाहिजे. एक चांगला मुहूर्त शोधला पाहिजे आणि त्या मुहूर्तावर शिवमहापुराण कथेला प्रारंभ केला पाहिजे. प्रारंभ करायचा फक्त स्वतःपुरता नाही करायचा. जिथपर्यंत शक्य होते तिथपर्यंत आमंत्रण द्यायचे. आपण पण दिले बरं का. जिथं जिथं मी पाहिलं येताना अनेक ठिकाणी बॅनर दिसलेत मला. तर अशा पद्धतीने सर्वत्र आमंत्रण द्यायची असतात आणि ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या प्रत्येकाने आपल्या कल्याणाची इच्छा ठेवून इथं यायचंच. 7 दिवस शक्य नसेल तर 1 दिवस तरी यावं आणि श्रवणासाठी येऊन बसावं. त्याचं सौभाग्य दुर्लभ आहे. असं कोणालाही मिळत नाही. शिवपुराण ऐकणं सहज शक्य पण नाहीये आणि कोणी शिवमहापुराण असं कधी करत पण नाही. भागवत कथा अनेक ऐकल्या असतील पण शिवमहापुराण कदाचित एखादी होते. कायम कायम शिवमहापुराण होत नाही. त्यातही भागवत कथा ही 7 दिवसातच संपवायची असते. देवी भागवत 9 दिवसातच संपवायचं असतं. पण शिवमहापुराणात सांगितलेले की जोपर्यंत शिवमहापुराण संपत नाही तोपर्यंत कथा चालू ठेवली पाहिजे. इतकं महान असं शिवपुराण आहे. त्या दोन्ही पुराणांपेक्षा श्रेष्ठ आहे बरं का. श्लोकांच्या दृष्टीने सुद्धा सर्वच दृष्टीने. शिवालय, तीर्थ, वन किंवा घरामध्ये किंवा एखाद्या उत्तम स्थानावर कथेचं आयोजन करावं. उत्तम असे केळीचे खांब आंब्याच्या डहाळ्यातील लावलेले असावे. भगवान शंकरांचं एक दिव्य आसन असावं. कथावाचक श्रोते यांसाठी आसनाची योग्यता असावी. वक्त्याचं आणि श्रोत्यांचं मुख समोरासमोर असावं. त्यानंतरचा महत्वाची गोष्ट, जोपर्यंत वक्ता जागेवर बसलेला आहे तोपर्यंत भगवान शंकरांशिवाय दुसरं कोणालाही नमस्कार करू नये. म्हणजे वक्त्याचा नमस्कार करायचा नाही. एकदा व्यासपीठावर बसल्यानंतर वक्त्याचा नमस्कार करू नये. त्यानंतर पुढे सांगितले, पुराण सांगणारा बालक असो, पुराण सांगणारा युवा असो, वृद्ध असो, दरिद्री असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असो तरीही त्याच्याबद्दल तुच्छ बुद्धी कधी ठेवू नये. तो श्रेष्ठ आहे असं मानावं आणि त्यांच्या मुखातून निघणारी वाणी ही प्रत्यक्ष कामधेनू आहे असं जाणून आपण आपलं कार्य करावं. ही कथा सुरू असताना ज्या ज्या मनात शंका येतील त्या शंकांचं निरसन आपण करून घ्यावं. तेही मुख्यतः सांगितले. प्रथमतः गणेशाची उपासना करावी. त्यानंतर नवग्रहांची उपासना करावी. शिवशक्तीचं पूजन करावं, ग्रंथाचं पूजन करावं, संतांचं पूजन करावं, वक्त्याचं पूजन करावं. वक्ता सुद्धा कसा असावा हे सांगितले बरं का. तो विकारी नसावा, पाखंडी नसावा हे सांगितलेलं आहे. कारण विकार आणि पाखंड हे पुण्य मार्ग संपवणारे असतात आणि श्रोता सुद्धा श्रद्धा बुद्धीने युक्त, इतर कर्मांचे विचार न करणारा, मौन पाळणारा. कथेमध्ये मौन पाळणं ही गरजेचं आहे. पवित्र असावा, उद्वेग शून्य असावा. जर तुम्ही भक्ती विरहित होऊन कथा श्रवण करायला बसाल भक्तीशिवाय तर जन्मजन्मांतराचे क्लेश तुम्हाला लटकतील. पुराणाचं दर्शन केल्याशिवाय म्हणजे ग्रंथाचं दर्शन केल्याशिवाय किंवा पूजनाशिवाय जर तुम्ही श्रवणाला बसलेले असाल तर दरिद्रता प्राप्त होते. कथेदरम्यान जर मध्ये उठलात तर सकल संपत्ती नष्ट होते. जर तुम्ही डोक्यावर पगडी घेऊन टोपी घेऊन जर श्रवण कराल तर कुलकलंक निर्माण होतो. पान खात जर ही कथा श्रवण केली तर नरकामध्ये जावं लागतं. वक्त्याहून उंच आसन घेऊन जर बसला तर त्याला कावळ्याचा जन्म भेटतो. वक्त्याला नमस्कार न करता जर तो कथेला बसला तर अर्जुन वृक्षाचा जन्म मिळतो. जर निद्रासनामध्ये कथा ऐकली, निद्रासन म्हणजे झोपेत कथा ऐकली, झोपून कथा ऐकली तर अजगराचा जन्म मिळतो. हे शिवपुराणात सांगितलंय. हे माझ्या मनाचं वाक्य नाही.
पुढे वक्त्या समान जर आसन ठेवलं तर महाताप लागतं. कथेची वक्त्याची निंदा केली तर श्वानाचा जन्म मिळतो. वाईट बोलले कथेदरम्यान तर गाढवाचा जन्म मिळतो. आपल्या जवळ कथा असून कथेला जर गेलं नाही तर त्याला डुकराचा जन्म मिळतो, हे सांगितलेले. आणि जर कथेत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, मगाशी सांगितलं की आपल्या जवळ कथा असून ऐकायला न येणारे त्यांना जंगलातल्या डुकराचा जन्म मिळतो. शब्द आले वन सुकर. आणि जे कथेत विघ्न घालतात त्यांना ग्राम सुकर म्हणजे गावातले डुकर त्यांचा जन्म मिळतो. हा पण भेद करून दिलाय शिवपुराणाने. म्हणजे काय की आपण कथा तितक्या श्रद्धा बुद्धीने ऐकली पाहिजे म्हणून या गोष्टी सांगितल्या बरं का. आता इतर ग्रंथांचा नियम असा आहे, त्या नियमांप्रमाणे मी काही गोष्टी सांगतो की या कथा श्रवण करताना आपल्यामधले विकार उद्विग्न होऊ देऊ नये. तामसिक आहार करू नये या काळामध्ये. जसं भागवतामध्ये किंवा देवी भागवतात सांगितलेले की उपवास करावा, तसं शिवपुराण सांगत नाही बरं का. काही शिवपुराण सांगतं की बिना जेवणा श्रीमद शिवपुराण एक दास आला, त्याचं नाव होतं हनुमान. दासाचं कार्य काय असं सांगू का. दासाने प्रभूची जी इच्छा आहे ती प्रभूने सांगण्याच्या अगोदर पूर्ण केलेली पाहिजे. आम्हाला वाटतं हनुमंत सांगकाम्या होते, काय सांगितलेलं तसं काही नाही. वाल्मिकी रामायणात भगवान रामाने सांगण्याच्या अगोदर त्या क्रिया करून येत होते. फक्त सीतेला शोधायला पाठवलं, लंका जाळून आले का नाही, सांगितलेलं होतं का लंका जाळून या म्हणून, नव्हतं सांगितलं. संजीवनी कुठे आणायला पाठवलं, पर्वत उचलून सांगितलं होतं का. त्याच्या मागचं पण कारण आहे बरं का. डोंगर उचलून आणला, आम्ही म्हणतो त्यांना आठवलं नाही. अरे वाल्मिकी रामायण असं काहीच सांगत नाही. वाल्मिकी रामायण म्हणतं असं की ते जे बुटी जेव्हा ते आणायला गेले ना तिथे, त्या पर्वताला नमस्कार केला आणि हनुमंतरायांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की लक्ष्मणाला आज बाण लागलाय, त्यामुळे आपण ह्या वनस्पती घेऊन जाणार आहे. आपले बाकीचे वानर सैन्य सुद्धा कधी ना कधी याच्यात अडकू शकतं, म्हणून सगळ्यांसाठी हा पर्वत घेऊन जाऊ, लागत तरी युद्ध संपल्यानंतर परत आणून ठेवू, या हेतूने संपूर्ण पर्वत तो आणून पोहोचता केला होता. आणि झालं असं की रामायणाच्या नुसार वानर सेनेतला एकही वानर मेला नाही, कारण त्या संजीवनी बुटी त्या वापरल्या होत्या म्हणून. आणि शेवटी हनुमंताने तो पर्वत नेऊन ठेवला. आनिला मागुती नेला, आला गेला मनोगती, मनासे टाकले मागे गतीसी तुलना नसे. रामदास स्वामी. कथा अशा पद्धतीने अभ्यासा, नक्की कथेचं अध्ययन सुंदररित्या होईल. ठीक आहे. 11:15 झाले. पुढे सुरुवात ठेवायची की आरती घ्यायची मला कळवा कोणते. ठीक आहे सर, ठीक आहे. सर्वांनी हात जोडायचे. आधी आपण एक प्रार्थना घेऊया भगवंताची आणि त्यानंतर आरतीला सुरुवात करूया. आरतीसाठी उभं राहायचं सर्वांनी. भगवान शिवांना प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायची की आमच्याकडे आमच्या जीवनामध्ये जी झालेली जी पाप आहेत, पाप कर्म आहेत, ही आम्ही जाणत नाही, म्हणून तू आम्हाला माफ कर, या अर्थाने आपल्याला देवाकडे मागणं मागायचं. सर्वांनी हात जोडायचे. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टांसी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरते, तो शंभू सोडू नको, तो शंभू सोडू नको. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं, विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो.
कडवं. ओम जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगीकारा. ओम जय शिव ओंकारा एकानन चतुरानन पंचानन राजे स्वामी पंचानन राजे हंसानन गरुडासन हंसासन गरुडासन वृषवाहन साजे. ओम जय शिव ओंकारा भुज चार चतुर्भुज दशभुज ते सोहे स्वामी दशभुज ते सोहे. त्रिगुण रूप निवारा त्रिगुण रूप निकरला त्रिभुवन जन मोहे. ओम जय शिव ओंकारा अक्षर महाबल माला रुंड मालाधारी स्वामी रुंड मालाधारी चंदन मृग मद सोरे चंदन मृग मद सोरे पाले शिशिधारी. ओम जय शिव ओंकारा श्वेतांबर पीतांबर गागांबर अम्बे स्वामी गागांबर अम्बे सनकादिक गरुणादिक सनकादिक गरुणादिक भूतादिक संगे. ओम जय शिव ओंकारा करके मध्य कमंडल चक्र त्रिशूल धरता स्वामी चक्र त्रिशूल धरता. जग करता जग भरता जग करता जग भरता जग संहार करता. ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत विवेका स्वामी जानत विवेका. प्रणवाक्षरे मध्ये प्रणवाक्षरे मध्ये तीन एका. ओम जय शिव ओंकारा काशी में विश्वनाथ वीरच नंदे ब्रह्मचारी स्वामी नंदे ब्रह्मचारी. निधि उठी भोग लगावत निधि उठी भोग लगावत महिमाती भारी. ओम जय शिव ओंकारा त्रिगुण शिव की आर जो कोई नर गावे स्वामी जो कोई नर गावे. कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी अनवंत गावे. ओम जय शिव ओंकारा जय शिव ओंकारा स्वामी जय शिव ओंकारा. पुरगौरम
देवं भवानी सहितं नमामि गाली गणपतीन चरण डोळ्यात पाळीन रूप तुझे प्रेमे आणि आनंदे पूजन भावे वाणीन मुनीन त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव गणीय विद्या त्वमेव त्वमेव सर्वं देवदेव कैलासं श्रीकृष्ण बुद्धात्मा प्रभुस्वभाव करुणीयं सर्वं परस्मै नारायण अजितं शब्दं नारायण दामोदरं वासुदेव हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रभजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे नमः पार्वती पते हर 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 महादेव नर्मदेश्वर महादेव की जय।